नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्सच्या टार्गेट सीएचओ या सिरीजमध्ये. तर ही सिरीज कुणासाठी आहे? अशा स्टुडंटसाठी आहे जे की काय करत आहेत, स्पेशली सीएचओचं प्रिपरेशन करत आहेत. आणि या सिरीजमध्ये आपण काय बघत असतो? मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यू बघत असतो. आणि ही सिरीज जी असते आपली कशी असते? पूर्णपणे मराठीमध्ये सिरीज असते. ह्या सिरीजचा आपला एपिसोड किती आहे? 83. ठीक आहे. किती एपिसोड आहे? 83वा एपिसोड आहे. आणि याच्या मागचे जर कोणी 82 जे एपिसोड्स असतील ते जर कोणी बघितले नसतील तर त्यांनी काय करायचे? ते पण एपिसोड बघून घ्यायचे आहेत. आणि ही जी सिरीज असते ती स्वामी सर, नागेश स्वामी सर आणि मी आम्ही दोघं जण मिळून काय करत असतो? अल्टरनेट डेला घेत असतो. चला, तर आपला जो आजचा व्हिडिओ आहे, या व्हिडिओला सुरू करण्याच्या अगोदर सर्वांनी काय करायचंय? पटापट लाईक करून टाकायचं आहे. कमेंटमध्ये तुमचा फीडबॅक सांगायचा आहे. त्याचबरोबर चॅनलला तुमच्या अशा मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे जे की काय करतात? सीएचओचं प्रिपरेशन करत आहेत. आणि त्याचबरोबर काय करायचं आहे? चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ज्यांनी कोणी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. YouTube प्रमाणे आपण अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पण अवेलेबल आहोत. तिथं पण तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट होऊ शकता. या सर्वांच्या लिंक तुम्हाला काय मिळतील? आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. ठीक आहे. तर चला, आजचा जो पहिला क्वेश्चन आहे तो बघूया, जो की मी तुम्हाला काल काय दिला होता? होमवर्क दिला होता. काय म्हणतोय बघा पहिला क्वेश्चन. व्हॉट डज अप्रोच कॉन्फ्लिक्ट रेफर टू? अप्रोच कॉन्फ्लिक्ट जो आहे तो काय असतो? बघा, कॉन्फ्लिक्ट म्हणजे मुळात काय असतो? एक संघर्ष असतो. म्हणजे तो दोन व्यक्तीमध्ये असू शकतो, दोन ऑर्गनायझेशन मध्ये असू शकतो, किंवा एक व्यक्ती आणि एक ऑर्गनायझेशन मध्ये असू शकतो, किंवा एखाद्या पर्सन मध्ये त्याच्या स्वतःसोबतच तो काय असू शकतो? कॉन्फ्लिक्ट किंवा संघर्ष असू शकतो. फॉर एक्झाम्पल, जर आता मला काय करायचं आहे की आता मला अभ्यास करायचा आहे की काय मला मोबाईलच्या रील बघायच्या. ठीक आहे. हा काय झाला? माझा स्वतःचा संघर्ष झाला. माझं एक मन काय म्हणतंय की बाबा काय कर? अभ्यास कर. दुसरं मन काय म्हणतंय? रील बघ, टाइमपास कर. तो काय झाला? माझ्या स्वतःमधला एक काय झाला? संघर्ष झाला. त्याचप्रमाणे दोन ऑर्गनायझेशन मधलं असू शकतं. ठीक आहे. एक ऑर्गनायझेशन आहे, जसं फॉर एक्झाम्पल एक कामगारांची संघटना आहे, आणि एक काय आहे ती ज्या ठिकाणी ते कामाला जातात. ठीक आहे. त्याच ठिकाणची ते एक इन्स्टिट्यूट आहे. त्या इन्स्टिट्यूट झालं. मग आता कामगारांच्या काही मागण्या असू शकतात आणि त्या इन्स्टिट्यूशनच्या काही असू शकतात, काही अटी किंवा नियम काय असू शकतात. मग ह्या अटी आणि नियम आणि ह्या ज्या कामगारांच्या मागण्या आहेत, हे काय झाल्या? दोन एकमेकांचे कामगारांची संघटना आणि त्याचे इन्स्टिट्यूट आहे जिथं कामगार कामाला जातात, त्या दोघांमध्ये काय असू शकतो? संघर्ष असू शकतो. मग तो त्यांच्या पगारावरून असू शकतो, कामाच्या तासांवरून असू शकतो, व्हॉट एव्हर जे काही रिझन असेल त्या रिझनवरून काय असू शकतो? त्या दोघांमध्ये संघर्ष असू शकतो. मग तो कुठला संघर्ष झाला? इन्स्टिट्यूशनल संघर्ष झाला. ठीक आहे. तसं जर दोन पर्सन मध्ये असेल, ठीक आहे, माझ्यामध्ये आणि दुसरं कोणतरी काय समजा त्याचं आणि माझं काय चालू आहे? भांडण चालू आहे. तर मग काय झालं? तो आमच्या दोघांमधला काय झाला? इंटरपर्सनल कॉन्फ्लिक्ट झाला. तो कसा झाला? इंटरपर्सनल कॉन्फ्लिक्ट झाला. जर माझ्यामध्ये आणि दुसरं एक कोणतरी पर्सन आहे, त्या दोघांमध्ये जर काही भांडण असतील, आमच्या दोघांचे काही मतभेद असतील, तर तो कुठला झाला? इंटरपर्सनल झाला. आणि माझ्यामध्ये जाय, जसं की मी तुम्हाला सांगितलं, मला स्टडी करायचे का रील बघायचे, तो कसा झाला? माझ्यामधला इंट्रापर्सनल झाला. इंट्रापर्सनल झाला. किंवा मग ते कसं असू शकतं? इंटर ऑर्गनायझेशन पण असू शकतं. इंटर ऑर्गनायझेशनल इंटर ऑर्गनायझेशन पण असू शकतं, किंवा इंट्रा ऑर्गनायझेशनल पण असू शकतो. इंट्रा ऑर्गनायझेशनल. तर इंट्रा ऑर्गनायझेशनल कसा असू शकतो? फॉर एक्झाम्पल, तुमचं जे ऑर्गनायझेशन आहे, त्या ऑर्गनायझेशन मध्ये काय एक एचआर डिपार्टमेंट आहे. ठीक आहे. एक एचआर डिपार्टमेंट आहे आणि जे काही दुसरं एखादं समजा रिसर्चची एक टीम आहे. ठीक आहे. या टीम मध्ये आणि ह्या एचआर डिपार्टमेंट आहे, या दोघांमध्ये काहीतरी कॉन्फ्लिक्ट आहेत. त्या रिसर्च टीमला काय हवेत? 5 माणसं हवेत. आणि एचआर काय म्हणतो? मी फक्त तुम्हाला 3 माणसं देणार, तुम्ही 3 माणसांमध्ये काम करून घ्या. मग ती रिसर्च टीम काय म्हणते? बाबा मी 3 माणसांमध्ये काम करणार नाही. किंवा तुम्ही तुमच्या पीएचसी मध्ये एक्झाम्पल घ्या, की तुम्ही एका गावामध्ये काय किंवा एखाद्या पीएचसी मध्ये किंवा सब सेंटर मध्ये तुम्ही काय आहात तिथे ऍज अ तिथं स्टाफ किंवा ऍज अ तुम्ही सीएचओ कामाला आहात. आणि मग तुम्ही काय केलं? एका एएनएम ला काय केलं? काम दिलं. एएनएम ला तुम्ही काय सांगितलं की ह्या 100 घरांचा तुला सर्व्हे करायचा आहे. मग ती एएनएम काय म्हणते? मी एकटे ते करणार नाही, मला काय करा, एक अजून एमपीडब्ल्यू द्या. तर पण तुम्ही काय म्हणणार आहात? तुम्ही ऍज अ सीएचओ काय म्हणणार? नाही, तो एमपीडब्ल्यू काय पाहिजे? मला दुसऱ्या कामासाठी पाहिजे. मग हे काय झालं? तुमच्या इंटर ऑर्गनायझेशनल झालं. तुमचं जे काय ऑर्गनायझेशन आहे, जे काही तुमची पीएचसी आहे, जे काही तुमचं सब सेंटर आहे, ह्या दोघांमधला काय झाला? संघर्ष झाला. त्याला आपण काय म्हणतो? कॉन्फ्लिक्ट असं आपण म्हणतो. ठीक आहे. तर मग कॉन्फ्लिक्टचे हे जे प्रकार आहेत ते आपण बघितले, की म्हणजे बेस्ड ऑन जे कॉन्फ्लिक्ट जे आहे ते कशामध्ये चाललेलं आहे. आता कॉन्फ्लिक्टचे अजून टाईप पडतात, ते म्हणजे अप्रोच अवॉइडन्स. तर हे काय असतं ते आपण बघूया. बघा, फर्स्ट ऑप्शन म्हणतोय आपल्याला अप्रोच मध्ये फर्स्ट ऑप्शन आपल्याला म्हणतोय की फेसिंग अ सिच्युएशन विथ बोथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह एस्पेक्ट. ठीक आहे. सिच्युएशन कशी आहे? त्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला एक तर दोन्ही पण काय आहेत? पॉझिटिव्ह पण आहेत आणि निगेटिव्ह पण एस्पेक्ट्स आहेत. बघा, जेव्हा आपण अप्रोच वाला बघतो, जेव्हा आपण काय बघतो? अप्रोच कॉन्फ्लिक्ट बघतो. तर फॉर एक्झाम्पल, तुम्ही काय आहात? इथे आहात.
ठीक आहे, तुम्ही काय तिथे आहात आणि तुम्हाला काय करायचे, ही गोष्ट करायची आणि ही काय करायची, ही एक दुसरे 2 टास्क तुम्हाला करायचे आहेत. जसं की आता मी आहे, हा फॉर एक्झाम्पल मी आहे आणि मला काय करायचं इकडे अभ्यास करायचा आहे, म्हणजे काय करायचं स्टडी पण करायचा आहे आणि ॲट द सेम टाइम मला काय करायचं जिमला पण जायचं. ठीक आहे, ॲट द सेम टाइम मला काय करायचं जिमला पण जायचं. आता हे दोन्ही पण कसे आहेत माझे काम, हे पण काम माझं कसं आहे प्रोडक्टिव्ह काम आहे. दोन्ही पण माझे काम कसं आहेत, हे पण माझं काम प्रोडक्टिव्ह आहे आणि हे पण माझं काम कसं आहे प्रोडक्टिव्ह आहे. दोन्ही पण काय चांगले काम आहेत. दोन्हीपैकी एक पण काम असं नाही की जे फालतू आहे. ठीक आहे, ह्या दोन्ही पण कामांना मी अवॉइड करू शकत नाही. पण असं आता सिच्युएशन ही आहे की मला दोन्हीपैकी एकाला चूज करायचं आहे. मग मी कसं चूज करू शकतो, तर मी काय करू शकतो, आता मी काय म्हणणार बाबा हा जो अभ्यास आहे तो मी काय करेल आत्ता करेल आणि एका तासानंतर मग मी काय करेल जिमला जाईल, किंवा मी आता जिमला जाईल आणि मग नंतर काय करेल एका तासानंतर जिमवरून आल्याच्या नंतर अभ्यास करेल. हे काय झालं तुमचं अप्रोच कॉन्फ्लिक्ट झालं. म्हणजे तुम्हाला दोन्ही पण सिच्युएशन जे आहे ते करायचे आहेत. पण आता तुम्ही ऍट दिस टाइम तुम्ही काय करू शकता, दोन्हीपैकी फक्त आणि फक्त एकच जी आहे ती तुम्ही सिच्युएशन चूज करू शकता. ठीक आहे, हे काय झालं तुमचं अप्रोच कॉन्फ्लिक्ट झालं. सेकंड आहे तुमचं अप्रोच आणि अवॉइडन्स. अप्रोच आणि अवॉइडन्स. बघा आता अप्रोच आणि अवॉइडन्स मध्ये फॉर एक्झाम्पल मी इथे आहे आणि मला काय असे 2 टास्क आहेत. एक टास्क जो आहे तो माझ्यासाठी कसा आहे प्रोडक्टिव्ह आहे आणि जो की काय करणार आहे तो मी करणार आहे. तर फॉर एक्झाम्पल इथं काय माझा स्टडी. ठीक आहे, स्टडी आणि इकडे काय आहे माझा रील बघायचे मला. ठीक आहे, मला रील बघायचे आणि मला स्टडी करायचे. मग मी काय करेल अप्रोच अवॉइडन्स मध्ये एका टास्कला काय करेल अप्रोच करेल, म्हणजे एका टास्कला काय करेल सिलेक्ट करेल, ते टास्क मी करेल आणि दुसरा जो टास्क आहे ऑब्व्हियसली रील वाला मी काय करेल हा अवॉइड करेल. हा काय करेल मी अवॉइड करेल. हा काय कारण हा काय माझ्यासाठी, हे माझ्यासाठी प्रोडक्टिव्ह आहे. हे काय माझ्यासाठी प्रोडक्टिव्ह आहे आणि हे माझ्यासाठी अनप्रोडक्टिव्ह आहे. म्हणून मी काय करेल याला अवॉइड करण्याचा प्रयत्न करेल. हे कुठला हे झाला आपला अप्रोच अवॉइडन्स कॉन्फ्लिक्ट झाला. अप्रोच अवॉइडन्स कॉन्फ्लिक्ट जेव्हा असतो तेव्हा डिसिजन घेणं हे काय असतं सोपं असतं ॲज कम्पेअर टू तुमचं अप्रोच किंवा अवॉइडन्स मध्ये. तर बघा नेक्स्ट आहे आपला अवॉइडन्स. एक मिनिट एक स्लाइड घेतो मी. नंतर आहे आपला अवॉइडन्स अवॉइडन्स मध्ये काय असतं बघा, फॉर एक्झाम्पल आता हा मी आहे. ठीक आहे, इकडे एक माझ्याकडे टास्क आहे आणि इकडे एक माझ्यासाठी टास्क आहे. हा पण टास्क आता फॉर एक्झाम्पल ह्या टास्कमध्ये आहे की मला काय करायचे आहे ड्रिंक करायचं आहे. ठीक आहे, मला काय करायचं ड्रिंक करायचं आहे आणि या टास्कमध्ये आहे की मला काय करायचं सिगारेट स्मोक करायचं आहे. मग हे दोन्ही पण टास्क माझ्यासाठी प्रोडक्टिव्ह आहेत का, दोन्ही पण कसे आहेत अनप्रोडक्टिव्ह आहेत. आणि दोन्ही पण टास्कला मी काय करणार आहे नाही म्हणणार आहे. म्हणजे दोन्ही पण टास्कला काय करणार आहे मी अवॉइड करणार आहे. त्याला आपण कुठलं म्हणतो अवॉइडन्स कॉन्फ्लिक्ट असं आपण म्हणत असतो. ठीक आहे, तर आता आपण क्वेश्चन मध्ये विचारले बघा अप्रोच यापैकी कुठलं वाटतं बघा तुम्हाला. फर्स्ट ऑप्शन मध्ये फेसिंग अ सिच्युएशन विथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आस्पेक्ट. हे कसं आपलं अप्रोच आणि अवॉइडन्स झालं का, कारण याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह आहे आणि एक निगेटिव्ह आहे. हॅव्हिंग टू चूज बिटवीन टू अनडिझायरेबल, म्हणजे हे कुठलं आहे तुमचं अवॉइडन्स आहे. दोन्ही पण कसे आहेत अनडिझायरेबल आहेत. अवॉइडन्स बीइंग फेस्ड विथ टू डिझायरेबल, दोन्ही पण कशा आहेत डिझायरेबल आहेत बट कॅन ओनली चूज वन. दोन्ही पण कशा आहेत डिझायरेबल आहेत, म्हणजे दोन्ही पण काय आहेत अप्रोच आहेत. अप्रोच आहे जे की आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलंय. म्हणून ऑप्शन सी काय असणार आहे आपला करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर लास्ट काय म्हणतो बघा एक्सपिरियन्सिंग कॉन्फ्लिक्ट एक्सपेक्टेशन फ्रॉम डिफरंट रोल. हे काय आहे बघा, याच्यामध्ये काय करतो आपण डिफरंट रोल चेंज होतो तुमच्या याच्यामध्ये. कॉन्फ्लिक्ट चेंज होतो का नाही, पर्सन सेम आहे पण त्याला काय करायचं तर रोल चेंज करायचं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही काय केलं मॉर्निंग केली तुमची 8 ते 2 काय होती फॉर एक्झाम्पल मॉर्निंग ड्युटी होती. आता 2 ते 4 तुम्हाला काय सांगितलं तुमच्या इन्चार्जने काय सांगितलेलं आहे की तुम्हाला ओव्हर टाइम करावा लागेल असं तुम्हाला तुमच्या ड्युटी इन्चार्जने सांगितलेलं आहे. पण ऍट द सेम टाइम तुम्हाला काय करायचं 2 ते 4 मध्ये तुमचं एक फॅमिली फंक्शन पण अटेंड करायचं आहे. ठीक आहे, फॅमिली फंक्शन पण अटेंड करायचं आहे. म्हणजे तुमचे काय झाले तिथे रोल चेंज झाले. तुम्हाला ओव्हर टाइम पण करायचं आहे आणि फॅमिली हे पण करायचं आहे. हे काय झाले तुमचे रोल चेंज होते त्याच्यामध्ये. म्हणून हे जे आहे ते कॉन्फ्लिक्ट मध्ये येत नाही. अप्रोच मध्ये पण येत नाही आणि अवॉइडन्स अप्रोच मध्ये नाही. ठीक आहे, या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे सी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. न्यूबॉर्न बेबी ऑटोमॅटिकली टर्न्स द फेस टुवर्ड्स द स्टिम्युलस अँड मेक्स सकिंग दिस रिफ्लेक्स इज नोन ॲज. ठीक आहे, आपण काय केलं का बेबीचं जे आहे ते फेसला काय केलं आपण एक असं स्टिम्युलस दिली आणि स्टिम्युलस दिल्याच्या नंतर त्या बेबीने काय केलं ते ज्या दिशेने म्हणजे ज्या गालाला तुम्ही काय केलं स्टिम्युलस दिली होती त्या गालाने बेबीने काय केलं हे टर्न केलं आणि सकिंग जे आहे ते मुवमेंट सुरू केलं. ठीक आहे, या रिफ्लेक्सला आपण कुठला रिफ्लेक्स म्हणतो हे आपल्याला विचारलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन दिला आपल्याला स्टार्टर रिफ्लेक्स, सेकंड दिला आपल्याला रूटिंग रिफ्लेक्स, थर्ड दिला आपल्याला ग्लॅबेलर रिफ्लेक्स आणि लास्ट दिला आपल्याला कॉर्नियल रिफ्लेक्स. बघा तर वन बाय वन बघूया की स्टार्टल रिफ्लेक्स यालाच आपण काय म्हणतो मोरोज रिफ्लेक्स म्हणतो. याला आपण काय म्हणतो मोरोज रिफ्लेक्स असं आपण म्हणतो.
ठीक आहे. स्टार्टर रिफ्लेक्स किंवा मोरोज रिफ्लेक्स याच्यामध्ये आपण काय करतो, जेव्हा आपण बेबीचं जे आहे सडनली काय करतो आपण, जेव्हा आपण सडनली काय केला, लाऊड नॉईज केला, ठीक आहे, लाऊड नॉईज केला बेबीच्या समोर, किंवा बेबीला आपण काय केलं, बेबीचं हेड जे आहे ते आपण काय केलं, सडनली ड्रॉप केलं. सडनली काय केलं आपण, बेबीचं हेड काय केलं, ड्रॉप केलं. तेव्हा बेबी काय करतो, बेबी असं काय करतो, दचकल्यासारखं करतो. ठीक आहे. मोरोज रिफ्लेक्स मध्ये काय होतं, दचकणे. ठीक आहे. बेबी काय होतो, दचकतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये बेबी काय करतो, पहिले काय करतो, त्याचे आर्म्स आहेत, ठीक आहे, त्याचे आर्म्स आहेत, तो काय करतो, ऍबडक्ट करतो. ठीक आहे. काय करतो, ऍबडक्ट करतो, हातात असं काय करतो, बॉडीपासून दूर घेऊन जातो. आर्म्स काय करतो, ऍबडक्ट करतो. ऍबडक्ट अँड एक्सटेंड काय करतो, दूर करतो आणि कसे करतो, ऍबडक्ट करतो. आणि मग नंतर जेव्हा काय लगेच काय करतो, थोड्या वेळानंतर अडक्ट करतो आणि फ्लेक्स करतो. अडक्ट प्लस फ्लेक्स करतो. जसं की काय करतो, तो हक करतोय, अशा प्रकारे काय करतो, त्याच्या आर्मची पोझिशन होते. याला आपण कुठला रिफ्लेक्स म्हणतो, मोरोज रिफ्लेक्स, किंवा याला आपण काय म्हणतो, स्टार्टर रिफ्लेक्स म्हणतो. हा रिफ्लेक्स जो आहे तुमच्या बर्थ पासून, जेव्हा बेबी जन्मतो तेव्हापासून त्याच्यामध्ये काय होतो, स्टार्ट होतो. आणि एंड कधी होतो, एंड हा होतो जवळपास 3 ते 6 मंथ मध्ये. 3 ते 6 महिन्यापर्यंत काय होतं, त्या बेबीला तो जो हे आहे रिफ्लेक्स आहे तो बंद होतो. का, कारण त्यानंतर त्या बेबीला काय लागते, सवय व्हायला लागते. का, त्याच्यात जो तुमचा नाव जो नॉईज वगैरे आहे, तर नॉईजची बेबीला सवय व्हायला लागते. त्यानंतर जे हेड ड्रॉप्स वगैरे आहे, त्याचं हेड जे आहे ते पण, त्याची मान बसणे जे आपण म्हणतो ते, ठीक आहे, ते मान पण त्याची बसलेली असते. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये हा रिफ्लेक्स जो आहे तो हळूहळू कमी व्हायला लागतो. आणि 6व्या वयाच्या जे 6व्या महिना आहे त्याच्यापर्यंत काय होतो, हा रिफ्लेक्स हळूहळू बंद होऊन जातो. ठीक आहे. त्याला आपण कुठला म्हटलो, स्टार्टर रिफ्लेक्स असं आपण म्हटलं. त्यानंतर बघा आपल्याला विचारलंय कुठला, रुटीन कुठला, हा रुटीन रिफ्लेक्स. रुटीन रिफ्लेक्स. रुटीन रिफ्लेक्स मध्ये आपण काय करतो, बेबीचं चिक, ठीक आहे, चिक, किंवा आपण काय करतो, जे माउथचा कॉर्नर आहे या साईडचा किंवा या साईडचा माउथचा कॉर्नर, माउथच्या कॉर्नरला आपण काय करतो, स्ट्रोक करतो. ठीक आहे, स्ट्रोक करतो. आणि स्ट्रोक केल्याच्या नंतर मग बेबी काय करतो, ज्या साईडने तुम्ही काय केलेलं आहे, त्या बेबीला स्टिम्युलस दिली आहे, त्या साईडला बेबी काय करतो, हेड टर्न करतो. हेड काय करतो, टर्न करतो. आणि त्याच्यानंतर काय करतो, जो माउथ आहे त्याचं माउथ ओपन करतो. काय करतो, हेड टर्न करतो, माउथ ओपन करतो आणि सकिंग मुवमेंट करायला लागतो. ठीक आहे, सकिंग मुवमेंट करायला लागतो. हे कशामध्ये बघतो आपण, रुटीन रिफ्लेक्स मध्ये बघतो. हा पण रिफ्लेक्स जो आहे तुमच्या बर्थला स्टार्ट होतो आणि याचा एंड कधी होतो, 3 ते 4 महिन्यानंतर. 3 ते 4 महिन्यानंतर. ठीक आहे. 3 ते 4 महिन्यापर्यंत जे आहेत आपले फीडिंग रिफ्लेक्सेस बेबीमध्ये असतात. त्याच्यानंतर जे आहे ते बेबीला थोडं थोडं कळायला लागतं. बेबी मग काय करायला लागतो, ऑन डिमांड जे आहे ते फीडिंग वगैरे आपल्याला आपण त्याला देतो. त्याच्यानंतर लास्ट आपला सी आहे बघा, आपला कुठला, ग्लॅबेलर. सी कुठला आहे आपला, ग्लॅबेलर. ग्लॅबेलर मध्ये काय करतो आपण, जे बेबीच्या आयब्रोज असतात, ठीक आहे, ह्या दोन्ही साईडच्या आयब्रोज, ह्या दोन्ही आयब्रोजच्या मध्ये आपण काय करतो, टॅप करतो. ग्लॅबेलर मध्ये आपण काय करतो, आयब्रोजच्या मध्ये टॅप बिटवीन आयब्रोज. आणि जेव्हा आपण ज्या आयब्रोज आहेत त्या आयब्रोजच्या मध्ये असं आपण टॅप करतो, तेव्हा टॅप केल्यानंतर बेबी काय करतो, आईज काय करतो, ब्लिंक करतो. ब्लिंक करतो आईज. ठीक आहे. आणि हा जो रिफ्लेक्स आहे, जेव्हा मग तुम्ही काय करणार, असं रिपीटेडली जेव्हा तुम्ही करत गेलास, तर बेबी काय करतो, आईज टॉप करायचं बंद करतो. ठीक आहे. जेव्हा तुम्ही रिपीटेडली जेव्हा तुम्ही करणार, तेव्हा काय करतो, बेबी आईज ब्लिंक करायचं काय करतो, बंद करतो. का, कारण याच्यामध्ये येतं मग नंतर तुमचा कुणाचा रोल येतो, हॅबिच्युएशनचा. कुणाचा रोल येतो, हॅबिच्युएशन. बेबीला काय व्हायला लागते, हॅबिट व्हायला लागते. बेबी काय म्हणतो, हे जो मेरे को जो आदमी है ना, जो रिफ्लेक्स चेक कर रहा है वो मेरे को उल्लू बना रहा है, असं म्हणतो. आणि मग नंतर तो म्हणतो, मी काय तुला आता तुझ्या रिफ्लेक्सला प्रतिसाद देणार नाही, असं सांगून टाकतो. ठीक आहे. त्यानंतर फोर्थ आहे आपला कुठला बघा, कॉर्नियल रिफ्लेक्स. कुठला आहे आपला, कॉर्नियल. डी कुठला आहे आपला, कॉर्नियल. कॉर्नियल रिफ्लेक्स मध्ये काय करतो आपण, जे बेबी आहे त्या बेबीच्या आईच्या कॉर्नियाला आपण काय करतो, टच करतो. आणि त्याच्यानंतर काय होतो, एका साईडला आपण फक्त एका साईडच्या आईच्या कॉर्नियाला टच केलं, बेबी काय करतो, बायलॅटरल ब्लिंकिंग ऑफ आईज करतो. बायलॅटरल ब्लिंकिंग ऑफ आईज. हा जो आहे तो जन्मभर राहतो. तुमचा जो हा रिफ्लेक्स आहे तो कधी राहतो, जन्मभर राहतो. ठीक आहे. मरेपर्यंत हा रिफ्लेक्स तुम्हाला बघायला मिळतो. आणि याच्यामध्ये आपण काय करतो, ब्रेन स्टेमची इंटिग्रिटी आहे की नाही चेक करतो. ब्रेन स्टेमची इंटिग्रिटी चेक करतो. ब्रेन स्टेमची इंटिग्रिटी चेक करतो म्हणजे काय करतो, जर तुमच्या एका डोळ्यामध्ये जर मी असं बोर्ड घातलं, तुम्ही फक्त एक डोळा बंद करणार का, तुमचा रिफ्लेक्स फक्त एक डोळा बंद करणार का, नाही, दोन्ही पण डोळे बंद करणार. जेव्हा तुमच्या डोळ्यामध्ये असं काहीतरी धूळ वगैरे येते, ठीक आहे, धूळ येते किंवा एखादं जे फॉर एक्झाम्पल तुम्ही काय, तुम्हाला कोणतरी काय केलं आहे की बॉल घेतलेला आहे आणि बॉल तुमच्या राईट साईडच्या डोळ्यावर मारलेला आहे. पण जेव्हा तुम्ही डोळे बंद करता, तुम्ही फक्त एक राईट साईडचा डोळा बंद करता का, नाही, तुम्ही काय करता, दोन्ही पण डोळे बंद करता. याला आपण काय म्हणतो, ब्रेन स्टेमची इंटिग्रिटी आहे असं आपण म्हणतो. याच्यामध्ये आपण ब्रेन स्टेमची इंटिग्रिटी चेक करत असतो. पुण्यामध्ये कॉर्नियल रिफ्लेक्सेस मध्ये.
ठीक आहे. तर आपण 4 रिफ्लेक्स बघितले. कुठला रिफ्लेक्स? स्टार्टर रिफ्लेक्स, ज्यालाच आपण काय म्हटलं, मोनोज रिफ्लेक्स असं म्हटलं. हा रिफ्लेक्स काय करतो, जेव्हा आपण सडन नॉईज करतो किंवा आपण बेबीचं हेड जे आहे ते आपण सडनली ड्रॉप करतो, तेव्हा बेबी काय करतो, एक्सटेंड आणि अडक्ट करतो आणि परत काय करतो, ॲबडक्ट आणि फ्लेक्स करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मग जो तुमचा आहे तो रुटिंग रिफ्लेक्स येतो. रुटिंग रिफ्लेक्स मध्ये आपण काय करतो, बेबीच्या चीकला काय करतो, आपण असं स्टिम्युलस देतो. स्टिम्युलस दिल्याच्या नंतर बेबी काय करतो, ज्या साईडने स्टिम्युलस आली आहे त्या साईडने हेड टर्न करतो, माउथ ओपन करतो आणि सकिंग जे आहे ते मुवमेंट करायला लागतो. त्याच्यानंतर बघितलं आपण ग्लॅबेलर रिफ्लेक्स. ग्लॅबेलर रिफ्लेक्स मध्ये आपण काय करतो, जे दोन्ही आयब्रोच्या मध्ये आहे तिथे आपण काय करतो, असं टॅप करतो. टॅप केल्याच्या नंतर बेबी जे आहे ते आईज काय करतो, ब्लिंक करतो. ठीक आहे. आणि जर आपण हे खूप वेळा करत राहिलं तर बेबी काय करतं, तसं करणं बंद करतं. का? कारण त्याच्यामध्ये आता रोल कशाचा येतो, हॅबिच्युएशनच्या. बेबी काय होतो, त्याला हॅबिच्युअल होऊन जातो. त्याच्यानंतर येतं आपलं कॉर्नियल रिफ्लेक्स. कॉर्नियल रिफ्लेक्स मध्ये जेव्हा आपण कॉर्नियाला टच करतो तेव्हा जो आहे तो बेबी बायलॅटरली काय करतो, आईची ब्लिंकिंग करतो. याच्यामध्ये आपण ब्रेन स्टेमची इंटिग्रिटीचं फंक्शन चेक करत असतो. तर आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे की कुठलं जे आहे ते न्यूबॉर्न जे आहे ते बेबी ऑटोमॅटिकली टर्न द फेस टुवर्ड द स्टिम्युलस अँड मेकिंग सकिंग. ठीक आहे. हे कशामध्ये होतं, तुमच्या रुटिंग रिफ्लेक्स मध्ये होत असतं. म्हणून ऑप्शन बी इथे काय असणार आहे, तुमचा करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फॉलोइंग अल्बेंडाझोल थेरपी. अल्बेंडाझोल थेरपी दिली आहे आपण. नर्स नीड्स टू एज्युकेट द पॅरेंट्स ऑब्झर्व स्टूल फॉर. आणि मग नर्सनी काय करायला पाहिजे, ते पॅरेंट्स जे आहे त्या पॅरेंट्सला काय कशाबद्दल एज्युकेट करायला पाहिजे हे आपल्याला विचारलं आहे. फर्स्ट ऑप्शन दिलेला आपल्याला मलिना, सेकंड दिला आपल्याला पासेज ऑफ वर्म्स, थर्ड दिलेला आपल्याला हिमॅटोसिस आणि लास्ट दिलेला आपल्याला क्ले कलर्ड स्टूल. बघा, अल्बेंडाझोल जो आहे, अल्बेंडाझोल हा काय एक अँटी हेल्मिंथिक ड्रग आहे. कसा ड्रग आहे, अँटी हेल्मिंथिक. अँटी हेल्मिंथिक ड्रग आहे. म्हणजे हे आपण कुणाच्या विरोधात वापरतो, आपण हे वर्म्सच्या विरोधात वापरतो. कुणाच्या विरोधात वापरतो, आपण वर्म्सच्या विरोधात वापरतो. हा काय करतो, एक तर तुमचे जे वर्म्स आहेत त्याला काय करतो, किल करतो किंवा त्यांना काय करतो, पॅरालाइज करून टाकतो. काय करून टाकतो, पॅरालाइज करून टाकतो. जेणेकरून काय होणार नाही, ते तुमच्या गट्स मध्ये काय होणार, अडकणार नाहीत. ठीक आहे. अडकणार नाहीत किंवा तिथे राहणार नाहीत. ठीक आहे. काय बघितलं आपण, अल्बेंडाझोल ड्रग जो आहे तो कसा आहे, अँटी हेल्मिंथिक ड्रग आहे, जो की काय करतो, वर्म्सला आयदर किल करतो और काय करतो, पॅरालाइज करतो. हे जो अल्बेंडाझोल जो ड्रग आहे ते आपण कुठल्या एनएचएमच्या प्रोग्राम अंतर्गत देतो. एनएचएम मध्ये आपण एक तर तुम्ही एनडीडी मध्ये देतात, कुठला, नॅशनल डिवॉर्मिंग डे, किंवा तुम्ही काय करता, विप्स मध्ये पण याचा आपण काय करतो, अल्बेंडाझोल देत असतो. विप्स काय तुमचं, वीकली आयर्न फोलिक ऍसिड सप्लिमेंटेशन. त्याच्यामध्ये पण आपण काय करत असतो, डिवॉर्मिंग करत असतो. आणि तुमचा जो नॅशनल डिवॉर्मिंग डे आहे, नॅशनल डिवॉर्मिंग डे आहे, जो की आपण 10 फेब्रुवारी 10 ऑगस्ट, ठीक आहे, ला आपण काय करतो, जे आहे ते अल्बेंडाझोल जे आहे ते आपण देत असतो. कुणाला, जे वयोगट वर्ष 1 ते 19 वर्ष मधले जे काही हे आहेत चिल्ड्रन्स आहेत त्यांना आपण काय करत असतो, अल्बेंडाझोल देत असतो. त्याच्यामध्ये पण आपण काय करतो, 1 ते 19 मध्ये 1 ते 2 वर्ष जे आहेत आणि जे 2 ते 19 वर्ष आहेत यांना आपण काय करतो, वेगळं वेगळं जे आहे ते mg मध्ये देत असतो. 1 ते 2 वर्षामध्ये आपण किती देतो, 200 mg देतो. किती देतो आपण, 200 mg देतो. आणि 2 ते 19 असतील तर आपण काय देतो, आपण 400 mg देतो. आणि हे कसं देतो, आपण बाय अॅन्युअली देतो. बायॲन्युअली म्हणजे 10 फेब्रुवारीला देतो, 10 ऑगस्टला देतो. आणि जर एखादा चाइल्ड जो असेल तो 10 फेब्रुवारीला जर नाही घेऊ शकला तर त्याला आपण कधी देतो, मग 15 फेब्रुवारी आणि मग 15 ऑगस्ट. ठीक आहे. 15 फेब्रुवारी 15 ऑगस्ट. म्हणजे ज्यांना नॅशनल डिवॉर्मिंग डे आपण कधी करतो म्हटलं मी, 10 फेब्रुवारी आणि 10 ऑगस्ट. का? कारण हे बायॲन्युअली आहे. आणि जर या डेटला जर कोणी ऍबसेंट राहिलं तर त्यांना मग आपण काय करतो, 15 फेब्रुवारी आणि 15 ऑगस्ट. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. जर आतापर्यंत तुम्हाला एक्झाम मध्ये इथपर्यंत तर आतापर्यंत विचारलेलं आहे, इथून पुढे आतापर्यंत कोणी गेलेलं नाही, पण इथून जाऊ शकतं. त्यामुळे हे पण तुम्ही आता लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर बघा ऑप्शन काय म्हणतात अल्बेंडाझोल बद्दल. फर्स्ट आहे मलिना. तर मलिना म्हणजे काय आहे, तुमचं जे आहे अप्पर जीआय ब्लीड. मलिना म्हणजे काय, जर एखाद्या बेबीमध्ये काय असेल, अप्पर जीआय ब्लीड असेल, एखाद्या पेशंटमध्ये जर अप्पर जीआय ब्लीड असेल, ते कशा दिसतं आपल्याला, मलिनामध्ये दिसतं. मग ते तो जो ब्लड असतं ते ब्लड कसं असतं, एक तर डार्क कलर्ड असतं. का? कारण ते अप्पर जीआय ब्लीड आहे, ते खाली येईपर्यंत काय होऊन जातं, पूर्ण जे आहे ते रक्त बघा, जेव्हा तुम्हाला कट लागतो तेव्हा रक्त जे आहे ते फ्रेश कलरचं दिसतं, एकदम त्याच्यामध्ये रेडिश कलर असतो, लाईट कलर असतो. त्यानंतर कालांतराने रक्त जसं वाळायला लागतं तसं त्या रक्ताचा कलर जो आहे तो डार्क होत जातो आणि कालांतराने ते आपल्याला ब्लॅकिश कलरचं दिसायला लागतं. त्याचप्रमाणे जर तुमचे अप्पर जीआयचं ब्लीड असेल तर ते ब्लीड जे आहे तुमचे खाली एनएस पासून जोपर्यंत पास होईल तोपर्यंत जेव्हा आपल्याला बघायला मिळतं तेव्हा ते कसं व्हायला लागतं, डार्क कलर व्हायला लागतं. त्याला आपण काय म्हणतो, ब्लॅक आणि टारी स्टूल म्हणतो.
काय म्हणतो, ब्लॅक आणि टारिश टूल असं आपण म्हणतो. याला आपण काय म्हणतो, मलिना असं आपण म्हणतो, जे की अप्पर जीआय ब्लेडचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बघा पासेज ऑफ वर्म्स. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा आपण एखाद्या पेशंटला अल्बेंडाझॉल देतो, अल्बेंडाझॉल दिल्याच्या नंतर ते जे वर्म्स काय होतात, एकतर किल होतात किंवा काय होतात, पॅरालाइज होतात. मग जे किल झालेले म्हणजे मेलेले आणि जे पॅरालिसिस झालेले जे काही वर्म्स आहेत ते काय होणार आहे, तुमच्या अॅनल रूटद्वारे काय येणार आहेत, बाहेर येणार आहे. आणि अॅनल रूटद्वारे बाहेर आल्याच्या नंतर आपण त्या मदरला काय सांगायचे किंवा ते फादर जे काही त्यांचे पॅरेंट्स असतील त्यांना काय करायचं, एज्युकेट करायचं आहे की आपण पेशंटला काय करत आहोत, एक अल्बेंडाझोल नावाची टॅबलेट दिलेली आहे जी की काय आहे, जंतनाशक आहे. मग हे जे जंत आहे ते काय करायचं आहे, तुम्ही बघायचं आहे की बेबीमध्ये उद्या सकाळी जंत बाहेर पडतात का. जर जंत बाहेर पडत असतील तर तुम्ही काय म्हणू शकता की तुमचे जे काही अल्बेंडाझोल थेरपी होती ती कशी आहे, इफेक्टिव्ह आहे, बेबीला काय होते, जंत झालेले होते. मग हे काय करायचं, आपण त्यांना एज्युकेट करायचं आहे, जेणेकरून काय होईल, तुमचं एकतर एज्युकेट होईल, तुमच्यावर काय होईल, त्यांचा विश्वास वाढेल की बाबा ह्या साहेबांनी काय दिली होती, आम्हाला टॅबलेट दिली होती, त्याच्यामुळे आमच्या मुलामध्ये काय झालं, जंत मिळेल. दुसरी गोष्ट ती होईल म्हणजे जर त्यांनी तुम्ही नाही सांगितलं आणि त्यांनी जर ते बघितलं आणि त्यांना जर ते जंत दिसलं तर त्यांना त्याचा काय होऊ शकतं, ते पॅनिक होऊ शकते, बाबा हे काय होतंय किंवा ही जी आहे ते आळ्या वगैरे कुठून आल्या. ठीक आहे, ते पॅनिक होऊ शकतात, त्यांना अँझायटी होऊ शकते. त्याच्यामुळे आपण अगोदर त्यांना जे आहे ते सांगितलेलं बरं. त्यानंतर थर्ड ऑप्शन आहे बघा, हिमॅटोचिजिया. हिमॅटोचिजिया एक्झॅक्ट अपोजिट आहे मलिनाचा. हिमॅटोचिजियामध्ये काय होतं, फ्रेश ब्लड येतं. फ्रेश ब्लड येतं कशामधून, स्टूल मधून, फ्रेश ब्लड थ्रू स्टूल. आणि हे कसं असतं, लोअर जीआय ब्लीड असतं. हे लोअर जीआय ब्लीडचं काय कॅरेक्टरिस्टिक आहे. त्यानंतर आहे बघा क्ले कलर स्टूल. ठीक आहे, क्ले कलर स्टूल. कुठलं, क्ले कलर म्हणजे कसं, तुमचं जे आहे ते मातीसारखं. ठीक आहे, चिखल किंवा मातीसारखं कलरचं स्टूल कधी येतं, जेव्हा तुमच्या स्टूलमध्ये काय नसेल. स्टूलला कलर कुणामुळे येतो, बाईलमुळे येतो. कुणामुळे येतो, बाईलमुळे येतो. आणि जर इथं तुमच्या बाईल नसेल तर तो स्टूल कसा येतो, क्ले कलरचा किंवा मातीच्या कलरचा येतो. मग बाईल कधी येणार नाही, जर एखाद्या पेशंटमध्ये काय असेल, बिलियरी ऑब्स्ट्रक्शन असेल. बिलियरी ऑब्स्ट्रक्शन असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, क्ले कलरचं स्टूल बघायला मिळतं. तर याचा ऑप्शन काय असणार आहे, मग करेक्ट आन्सर काय असणार आहे, पासेज ऑफ वर्म्स. जर त्यामध्ये वर्म्स येत असतील तर तुमची अल्बेंडाझोल थेरपी जी आहे ती इफेक्टिव्ह आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट पार्ट ऑफ ब्ल्यूलर्स 4H. ठीक आहे, हा जो ब्ल्यूलर नावाचा एक सायंटिस्ट होता, हा भाईनं काय सांगितलं की जर एखादा पेशंट सिझोफ्रेनियाचा असेल तर या सिझोफ्रेनियाच्या पेशंटमध्ये मी जे सांगितलेले 4A आहेत, म्हणजे मी जे सांगितलेले 4A ए जे सिम्पटम्स आहेत, हे सिम्पटम्स असतात. हे कोणी सांगितलं, आपल्याला ब्ल्यूलर नावाने सांगितलं. मग त्याने काय काय सांगितलं बघा, फर्स्ट ऑप्शन दिला आपला अम्बिव्हॅलन्स, सेकंड दिला आपला अवोल्युशन, थर्ड दिला आपला असोसिएटिव्ह लुजनिंग आणि लास्ट दिला आपला ऑटिस्टिक थिंकिंग. याच्यापैकी जे आहे ते एक जो आहे तो ब्ल्यूलरचा ए नाही आहे, बाकीचे सगळे ब्ल्यूलरचे ए आहेत. तर बघा, ब्ल्यूलरनं काय सांगितलं होतं, फर्स्ट ऑप्शन आहे अँबिव्हॅलन्स. अँबिव्हॅलन्स म्हणजे जो माणूस असतो त्याला काय असतं, जी फिलिंग जी आहे ती कशी असते, एकाच माणसाप्रती दोन दोन फिलिंग असतात, म्हणजे एक्झॅक्टली अपोजिट फिलिंग असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे काय आहे, तुमच्या घरामध्ये तुम्ही फॉर एक्झाम्पल दोन काय आहेत, बहीण भाऊ किंवा भाऊ भाऊ आहात आणि तुमचे जे सिबलिंग्स आहेत, त्या सिबलिंग बद्दल तुम्हाला काय ऍट द सेम टाइम काय आहे, प्रेम पण आहे आणि ऍट द सेम टाइम तुम्हाला काय हेट पण आहे. म्हणजे जेव्हा काय होतं, तुम्ही जेव्हा सोबत काम वगैरे करत असता किंवा तो तुम्हाला जेव्हा हेल्प करत असतो तेव्हा तुम्ही काय म्हणणार, अरे माझा भाऊ खूप चांगला आहे, मला काम वगैरे करायला लागतो. आणि मग जेव्हा काय तुमच्या घरामध्ये काहीतरी चांगलं वगैरे बनवलेलं असतं आणि तो जेव्हा तो एकटा खाऊन टाकतो तेव्हा जो राग येतो, तेव्हा तुम्ही काय करणार, त्याच्याबद्दल हेट करणार. हे काय झालं, तुमचं अँबिव्हॅलन्स झालं. पण हे काय तुमचं डायरेक्ट क्लिनिकल पार्ट झालं नाही, हे काय नॉर्मल ह्युमन टेंडन्सी आहे. पण हा जो अँबिव्हॅलन्स आहे, जो की क्लिनिकली अँबिव्हॅलन्स जो आपण म्हणतो तो वेगळा असतो. त्याच्यामध्ये काय करतो, एक पर्सन काय करतो, सेम पर्सनला हेट पण करायला लागतो आणि लव पण करायला लागतो. त्याच्या विरोधात पण तो बोलतो आणि त्याच्यासोबत पण त्याच्या म्हणजे तो ज्या विचाराचा आहे त्या विचाराचा पण असतो आणि त्याच्या विरुद्ध विचाराचा पण असतो. ठीक आहे, हे काय झालं तुमचं अँबिव्हॅलन्स. अँबिव्हॅलन्स म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये सेम पर्सन साठी काय असतात, बोथ फिलिंग असतात. बोथ फिलिंग म्हणजे एकतर लव पण असतं आणि काय असतं, हेट पण असतं. त्यानंतर आहे बघा एव्होल्युशन जे आहे ते आपल्याला ब्ल्यूलरने सांगितलं नव्हतं. एव्होल्युशन म्हणजे काय, एखादं काम, ठीक आहे, एखादं काम करण्यासाठी मोटिवेशनच नसेल. एखादं काम करण्यासाठी काय नाहीये, मोटिवेशन नाही. म्हणजे काय झालं, तुम्हाला एखादं काम सांगितलं तर तुम्ही फक्त काय करताय, करायचं म्हणून करताय. तुम्हाला त्याच्या अंदरमधून म्हणजे तुमच्या जे इनर फिलिंग आहे त्यामुळे तुम्हाला कुठलीही मोटिवेशन त्यासाठी तुम्हाला येत नाही. जसं की तुम्हाला सांगितलं बाबा आता काय एक्झाम आलेली आहे आणि एक्झामसाठी अभ्यास करायचा आहे, मग तुम्हाला काय असणार आहे, एक मोटिवेशन असणार आहे, एक इनर फिलिंग असणार आहे, बाबा मला काय करायचं आहे,
मला एक चांगलं सोसायटीमध्ये स्टेटस बनवायचं आहे, मला माझा अभ्यास करायचा आहे, माझं पोस्ट काढायचे आहे. हे काय झालं, तुमची एक इनर फिलिंग झाली, तुमचं इनर मोटिवेशन झालं. बरं, पण जर तुम्ही आता जो अभ्यास करताय त्या अभ्यासामध्ये जर तुम्हाला तो मोटिवेशन नसेल तर त्याला आपण काय म्हणतो, अव्हल्युशन म्हणतो. म्हणजे तुम्ही ते काम करताय पण ते काम करण्यामागे तुमच्यामध्ये कुठलेही मोटिवेशन नाही, तुम्ही एखादं काम करण्यामध्ये इंटरेस्टेड नाही आहात. ठीक आहे, तुम्हाला म्हटलं बाबा चला आता आपण काय करूया, आज मनालीला फिरायला जाऊया, तर त्याच्यामध्ये काय नाही, हा चल ठीक आहे, हा जाऊया, म्हणजे त्याला मध्ये काय नाही, रस नाही. आपण काय म्हणतो, एखाद्या गोष्टीचा त्याला काय नाही, कुठल्याही प्रकारचा रस नाही आहे. त्यानंतर आहे बघा थर्ड ऑप्शन, असोसिएटिव्ह लुजनिंग. असोसिएटिव्ह लुजनिंग मध्ये पेशंट काय करतो, त्याचे जे थिंकिंग असतात त्या कशा एकदम डिसऑर्गनाइज्ड असतात. म्हणजे तो एका टॉपिक पासून दुसऱ्या टॉपिक मध्ये काय करतो, जम्प करतो. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल तो बोलताना कसं बोलतो, मी आज शेतात गेलो, मग माझ्या शाळेमध्ये ना मला होमवर्क दिला होता, माझा होमवर्क मी कंप्लीट नाही झाला, त्याच्यानंतर माझ्या काकाचे निधन झालं. ठीक आहे, म्हणजे हा जो पहिला टॉपिक होता त्याच्यापासून दुसरा टॉपिक आणि तिसरा टॉपिक जो गेला, त्या तिन्ही टॉपिक मध्ये काही कुठल्याही प्रकारचं काय नसतं, लिंक त्याच्यामध्ये नसते. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो, असोसिएटिव्ह लुजनिंग म्हणतो. म्हणजे काय नसतं, त्याचे जे दोन गोष्टी आहेत, त्याच्यात दोन थिंकिंग्स आहेत, दोन थॉट्स आहेत, याच्यामध्ये काय नसतं, ऑर्गनायझेशन नसतं, कनेक्शन नसतं. त्यानंतर आहे बघा ऑटिस्टिक थिंकिंग. आर्टिस्टिक थिंकिंग मध्ये जो पर्सन असतो तो स्वतःच्या दुनियेमध्ये असतो, त्याचं स्वतःच्या थिंकिंग वेगळ्या असतात, त्याला बाहेरच्या दुनियेशी काहीही घेणं देणं नसतं. तो कसा असतो, ऑटिझम मध्ये असतो, त्याला आपण ऑटिझम सुद्धा म्हणतो. ठीक आहे, त्याच्यानंतर जे आहे ते आपल्याला ब्लू लर्न्स मी सांगितलं, तुम्हाला 4 ए सांगितले होते. ठीक आहे, एक आहे तुमचा अँबिव्हॅलन्स, दुसरा आहे तुमचा असोसिएटिव्ह लुजनिंग, तिसरा आहे तुमचा ऑटिस्टिक थिंकिंग आणि लास्ट आहे तुमचा अफेक्ट डिस्टर्बन्स. कुठला आहे, अफेक्ट डिस्टर्बन्स. अफेक्ट डिस्टर्बन्स मध्ये काय होतं बघा, तो जो पर्सन आहे त्याचा अफेक्ट कसा होतो, ब्लंट होतो. अफेक्ट कसा होतो, ब्लंट होतो. म्हणजे तुम्ही त्याला खूप एक्साइटिंग जरी गोष्ट सांगितली तरी पण त्याला त्याच्या एक्सप्रेशन मध्ये काही चेंज होत नाही, किंवा त्याला जर खूप तुम्ही अशी दुःखात जरी गोष्ट सांगितली तरी पण त्याच्या तुम्हाला अफेक्ट मध्ये म्हणजेच काय, त्याच्या एक्सप्रेशन मध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज बघायला मिळत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये कसा असतो, ब्लंट अफेक्ट असतो, त्याचे एक्सप्रेशन सेमच असतात. तुम्ही त्याला खूप खुश गोष्ट सांगितली तरी पण तो तसाच, तुम्ही त्याला खूप दुःखद गोष्ट सांगितली तरी पण तो तसाच, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही फरक जो आहे तो आपल्याला दिसत नाही. तर ब्लू लर्नने आपल्याला काय काय सांगितलं होतं, अँबिव्हॅलन्स सांगितलं होतं, असोसिएटिव्ह लुजनिंग सांगितलं होतं, ऑटिस्टिक थिंकिंग सांगितलं होतं आणि अफेक्ट डिस्टर्बन्स सांगितलं होतं. पण हे एव्होल्युशन जे आहे ते आपल्याला सांगितलं नव्हतं. म्हणून ऑप्शन बी काय असणार आहे, ते करेक्ट आन्सर असणार आहे, जे की आपल्याला विचारलंय, नॉट अ पार्ट ऑफ ब्लू लर्न्स 4 एज. क्वेश्चन, हा, which of the following parameter is helpful for assessing the effectiveness of hemodialysis. हिमोडायलिसिस जे आहे त्याचा इफेक्टिव्हनेस म्हणजे तुम्ही जे काही डायलिसिस केलेलं आहे ते डायलिसिस जे आहे ते इफेक्टिव्ह झालंय की नाही झालंय हे बघण्यासाठी आपण जे आहे ते खालीलपैकी कुठला पॅरामीटर यूज करतो हे आपल्याला विचारलंय. फर्स्ट ऑप्शन दिलाय तुम्हाला इलेक्ट्रोलाइट व्हॅल्यू सच ॲज पोटॅशियम, त्यानंतर सेकंड दिलाय लो सिरम क्रिएटिन लेवल, आणि सी दिलाय तुम्हाला ब्लड प्रेशर, आणि डी दिलाय तुम्हाला युरिन आउटपुट. तर बघा, जेव्हा आपण एखाद्या पेशंटमध्ये हिमोडायलिसिस करतो म्हणजे आपण काय करतो, जे काही तुमचं होल ब्लड असतं, ठीक आहे, जे काही तुमचं होल ब्लड असतं ते काय करतो, आपण एका मशीन मधून काय करतो, एका डायलायझर मधून आपण काय करतो, त्या मशीन ब्लडला काय करतो, घालतो. ठीक आहे, डायलायझर मधून आपण काय करतो, ब्लड पास करतो. मग डायलायझर मधून ब्लड पास केल्याच्या नंतर डायलायझर काय असतं, एक अशा प्रकारचे हे असतं, तुमचं जी डायलिसिस मशीन असते त्यामध्ये एक अशा प्रकारचे इन्स्ट्रुमेंट असतं, त्यामध्ये काय असतात, अशा खूप टायनी अशा कॅपिलरीज असतात, खूप छोट्या अशा कॅपिलरीज असतात, लाखो संख्येमध्ये कॅपिलरीज असतात. जसे तुमच्या किडनीमध्ये जसे नेफ्रॉन्स आहेत, छोटे धागे नेफ्रॉनचे आहेत, असे मिलियन्स मध्ये तशा प्रकारचे याच्यामध्ये मिलियन्स मध्ये काय असतात, छोटे धागे असतात जे की कॅपिलरी ऍक्शन आणि रिव्हर्स ऑस्मोसिसवर तुमचं काम करत असतात. तर या डायलिसिस मधून जेव्हा काय होतं, ब्लड जातं, ठीक आहे, ब्लड जेव्हा या डायलिसिस मधून जातं तेव्हा काय केलं जातं, याच्यामध्ये इम्प्युरिटीज काढल्या जातात. इम्प्युरिटीज म्हणजे कुठलं, तुमचं नायट्रोजिनस वेस्ट काढलं जातं. नायट्रोजिनस वेस्ट काय केलं जातं, बाजूला केलं जातं. जसं की तुमचं युरिक ऍसिड वगैरे जे काही नायट्रोजिनस प्रोडक्ट्स आहेत ते सर्व काय केलं जातं, ज्यातून बाहेर काढले जातात. ठीक आहे, मग या डायलिसिस मधून रक्त गेल्याच्या नंतर आपल्याला काय बघायला मिळतं, जे ब्लड आहे ते आपल्याला कसं व्हायला लागतं, प्युअर ब्लड जे आहे ते आपल्याला मिळतं. मग आणि हे प्युअर ब्लड आपण काय करतो, परत पेशंटमध्ये इंट्रोड्यूस करतो. ठीक आहे, हे झालं तुमची हिमोडायलिसिस थोडक्यात जे आहे ते कसं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन असतं ते. त्याच्यानंतर जे मग आता आपण बघू शकतो की जेव्हा आपण डायलिसिस करतो तर डायलिसिस केल्याच्या नंतर जे आहे ते कुठल्या व्हॅल्यू जे आहे जे आपण ब्लड मध्ये चेक केल्याच्या नंतर ते आपल्याला अफेक्टिव्ह बघायला आपल्याला ज्यामध्ये इफेक्टिव्हनेस आपण ज्यामध्ये चेक करू शकतो. तर फर्स्ट ऑप्शन दिला आपला इलेक्ट्रोलाइट व्हॅल्यू सच ॲज पोटॅशियम. बघा, फर्स्ट ऑप्शन आपल्याकडे कुठला, पोटॅशियम. बघा, जेव्हा आपण डायलिसिस करतो तेव्हा नो डाऊट आपण काय करत असतो, पेशंटचं पोटॅशियम पण एक्सक्रीट करत असतो. पण जर तुम्ही काय केलं, पेशंटचं सिरम पोटॅशियम जर केलं तर त्याच्यामध्ये ज्या काही व्हॅल्यू मिळतील आपल्याला त्या व्हॅल्यूवरून आपण डिटरमाइन करू शकतो का की हे जे हिमोडायलिसिस आहे, हे जे हिमोडायलिसिस झालंय ते बरोबर झालंय किंवा काय झालेलं नाही. तर बघा,
जर आपण एखाद्या पेशंटची सिरम पोटॅशियम लेवल चेक जरी केलं तरी ते आपण जे आहे ते फक्त आणि फक्त असं ठरवू नाही शकत की बाबा त्याचे जे सिरम पोटॅशियम लेवल जे कमी झाले ते डायलिसिसमुळे कमी झाले. असं पण होऊ शकतं की त्याच्या डाएटमध्ये काही दिवसापासून काय नाहीये, पोटॅशियम नाहीये, किंवा एखाद्या पेशंटचं तुम्ही डायलिसिस व्यवस्थित केलेलं आहे पण त्याचं सिरम पोटॅशियम वाढलेलं आहे. पण असं पण होऊ शकतं की त्याने काय केले, पोटॅशियम रिच डाएट घेतलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये जो फॅक्टर आहे तुमचा फक्त आणि फक्त हिमोडायलिसिस नसून त्या पेशंटची डाएट, त्या पेशंटचे हॅबिट्स, त्या पेशंटचे अदर मेडिकेशन हे पण जे आहे त्याच्यामध्ये काय आहेत, कारणीभूत ठरत आहेत. त्याच्यासाठी तुमच्या सिरम पोटॅशियमच्या जे लेवलमध्ये हे होत आहे, तुमचं फ्लक्च्युएशन होत आहे, त्यासाठी अदर फॅक्टर पण कसे आहेत, कॉन्ट्रीब्यूट करत आहेत. त्यामध्ये फक्त आणि फक्त हिमोडायलिसिस आहे का, तर नाही आहे. म्हणून आपण फक्त आणि फक्त हिमोडायलिसिसला त्यासाठी कारणीभूत ठरू शकतो का, की बाबा जर पोटॅशियम कमी असेल तर तुमचं हिमोडायलिसिस व्यवस्थित झालं असं आपण सांगू शकतो नाही, किंवा पोटॅशियम वाढलंय तर तुमचं हिमोडायलिसिस जे आहे ते व्यवस्थित झालं नाही असं आपण म्हणू शकतो का, तर नाही म्हणू शकत. का, कारण याच्यामध्ये डाएट आणि अदर मेडिकेशन्स पण काय करू शकतात, तुमचे अफेक्ट करू शकतात, जर डायबिटिक्स वगैरे असतील पेशंटला चालू तर. ठीक आहे. त्यानंतर सेकंड काय बघा ऑप्शन, सेकंड ऑप्शन म्हणतात लो सिरम क्रिएटिन लेवल. तुमचं क्रिएटिन आहे, क्रिएटिन जे आहे हे क्रिएटिन काय आहे, मसल मेटाबॉलिझमचं काय आहे, बाय प्रोडक्ट आहे. मसल मेटाबॉलिझमचा काय आहे, बाय प्रोडक्ट आहे. आणि हा काय असतो, का कॉन्स्टंट रेटने चालू असतो. ठीक आहे. याचं जे प्रोडक्शन असतं कसं असतं, कॉन्स्टंट रेटने चालू असतं. आणि जेव्हा तुम्ही काय करता, हिमोडायलिसिस करता, जेव्हा तुम्ही हिमोडायलिसिस करता तेव्हा त्या हिमोडायलिसिसमध्ये क्रिएटिन पण काय केलं जातं, एक्सक्रीट केलं जातं. क्रिएटिन काय केलं जातं, एक्सक्रीट केलं जातं. ठीक आहे. आणि हे जे क्रिएटिन एक्सक्रीट केलं जातं आणि जेव्हा तुम्ही काय करता, एखाद्या पेशंटमध्ये हिमोडायलिसिस झाल्याच्या नंतर जेव्हा त्या पेशंटला तुम्ही सीरम क्रिएटिन चेक केलं, तुम्ही काय केलं, सीरम क्रिएटिन चेक केलं आणि जर ते सिग्निफिकंटली रिड्यूस होत असेल, ते काय होत असेल, सिग्निफिकंटली रिड्यूस होत असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तो पेशंट होता, कशाचा, सीकेडीचा पेशंट होता, आणि त्यामध्ये तुम्हाला क्रिएट जे आहे ते बिफोर डायलिसिस जे आहे तुम्हाला काय बघायला मिळालं, 4.2 बघायला मिळालं. ठीक आहे. 4.2 बघायला म्हणजे हे म्हणजे काय, तुमचं क्रिएटिन लेवल वाढलेलं. नॉर्मल लेवल किती असते, 0.72 काय असते, 1.4 असते. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही डायलिसिस केलं तेव्हा त्याच्यात तुम्हाला क्रिएटिन काय बघायला मिळालं, 2 बघायला मिळालं. म्हणजे तुमचं क्रिएटिन जे आहे ते सिग्निफिकंटली कमी झालं. याचा अर्थ काय, तुमचं हिमोडायलिसिस जे आहे ते व्यवस्थित झालेलं आहे. म्हणून तुम्ही क्रिएटिनला ॲज अ हिमोडायलिसिसचा इफेक्टिव्हनेस म्हणून काय करू शकता, काउंट करू शकता. तुम्ही ॲज अ पॅरामीटर म्हणून त्याला तुम्ही सेट करू शकता. नेक्स्ट ऑप्शन काय दिला बघा आपल्याला, ब्लड प्रेशर. नेक्स्ट ऑप्शन काय दिला आपल्याला, थर्ड, ब्लड प्रेशर. जेव्हा आपण काय करत असतो, हिमोडायलिसिस करत असतो, हिमोडायलिसिस करत असताना आपण काय करत असतो, पेशंट एंड मधून म्हणजे पेशंटच्या हाताला आपण काय केलं असतं, फिशुला वगैरे बनवलेला असतो. त्या हाताला बनवतात किंवा इथं मानेला पण बनवतात. तो जो फिशुला बनवला असतो त्या फिशुलामधून आपण काय करतो, फिशुला कसा बनवतो, तुमची आर्टरी आणि वेन या दोघांना काय केलं जातं, अनोस्टोमोसिस केलं जातं, म्हणजे एंड टू एंड लायगेट केलं जातं आणि फिशुला बनवला जातो. आणि ह्या फिशुलामधून आपण काय करतो, ब्लड काढतो आणि हे ब्लड कुठे घेऊन जातो, आपण डायलिसिसच्या मशीनमध्ये घेऊन जातो आणि मग परत डायलायझर मधून त्याला पास करून आपण काय करतो, परत त्या पेशंटच्या इथे आपण इंट्रोड्यूस करतो. म्हणजेच हे जे तुमचं सर्किट आहे, या सर्किटमध्ये काय होतं, तुमचं सर्टन अमाऊंट ऑफ ब्लड काय या सर्किटमध्ये आहे. म्हणजेच तुमच्या बॉडीमधलं ब्लड व्हॉल्यूम काय होत आहे, ब्लड व्हॉल्यूम काय होत आहे, कमी होत आहे. ठीक आहे. बॉडीमधलं जर ब्लड व्हॉल्यूम कमी होत असेल तर पेशंटमध्ये आपल्याला ऑन डायलिसिस जेव्हा पेशंट असतो आपल्याला काय बघायला मिळतं, त्याच्यामध्ये हायपोटेन्शन बघायला मिळतं. काय बघायला मिळतं, हायपोटेन्शन बघायला मिळतं. म्हणजे तुमचं जे ब्लड प्रेशर आहे ते तुमच्या हिमोडायलिसिसचा इफेक्टिव्हनेस सांगू शकतं का, तर सांगू शकत नाही. का, कारण तुमचं जे हायपोटेन्शन आहे एक तर तुमच्या ब्लड व्हॉल्यूममुळे पण तुम्हाला काय होऊ शकतं, डिफर करू शकतं. त्याचबरोबर जर पेशंटला अँटी हायपरटेन्सिव्ह वगैरे चालू असतील, पेशंटला अँटी हायपरटेन्सिव्ह वगैरे चालू असतील, किंवा पेशंटला कुठल्या तरी सेकंडरी डिसीज कंडिशन्स आहेत त्याच्यामुळे पण काय होऊ शकतं, पेशंटचे ब्लड प्रेशर जे आहे ते काय करू शकतं, व्हॅरी करू शकतं. म्हणून फक्त आणि फक्त हिमोडायलिसिसला तुम्ही जे आहे ते ब्लड प्रेशर वरून सांगू शकत नाही. म्हणजे एखाद्याचं ब्लड प्रेशर जे आहे ते नॉर्मल आहे म्हणजे त्याचं हिमोडायलिसिस परफेक्ट झालेलं आहे असं आपण म्हणू शकत नाही. त्यानंतर लास्ट आहे बघा आपलं ऑप्शन आपल्याकडे, युरिन आउटपुट. फोर्थ ऑप्शन काय आहे, युरिन आउटपुट. युरिन आउटपुट बघा, जेव्हा एखादा सीकेडीचा पेशंट असतो, आपण डायलिसिस कुणाचं करतो, सीकेडीच्या पेशंटचं. तर सीकेडीच्या पेशंट जे असतात ते काय काय पेशंटमध्ये आपल्याला काय बघायला मिळतो, ऑलिगो युरिया बघायला मिळतो, ऑलिगो युरिया बघायला मिळतो. आणि काय काय पेशंटमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, आपल्याला अनिउरिया बघायला मिळतो, अनिउरिया बघायला मिळतो. तर हा जो ऑलिगो युरिया आहे आणि हा जो अनिउरिया आहे तो काय दर्शवतो आपल्याला, की जी पेशंट आहे त्या पेशंटचं रेसिड्युअल किडनी फंक्शन दर्शवतो. काय दर्शवतो, रेसिड्युअल किडनी फंक्शन. तर रेसिड्युअल किडनी फंक्शन म्हणजे काय, सीकेडीचा पेशंट आहे त्याची किडनी ऑलरेडी डॅमेज झालेली आहे. फॉर एक्झाम्पल त्या पेशंटची किडनी 80% डॅमेज झालेली आहे. किती पर्सेंट डॅमेज झालेली आहे, 80% बोथ साईडच्या किडनी डॅमेज झालेल्या आहेत. आणि आता त्याचं फक्त आणि फक्त किती 20% काय करतात, किडनी काम करतात. म्हणजे त्याचं जे युरिन बनवण्याची कॅपॅसिटी जी होती, फॉर एक्झाम्पल अगोदर किती होती, 100 ml होती, आता किती आहे त्याची, फक्त 20 ml आहे. ठीक आहे.
हे काय झालं, मग तुमचं पेशंट जेवढी युरिन बनवायला पाहिजे होती तेवढी बनवत नाही, म्हणून आपण त्यामध्ये काय करतो, डायलिसिस करतो. ठीक आहे. जे आता त्याचं काय दाखलंय, हे जे 20 ml आहे, हे काय दाखवलं आपण, त्याचं रेसिड्युअल किडनी फंक्शन दाखवलं. म्हणजे तुमची किडनी खराब झालेली आहे, मान्य आहे, पण आता त्याच्यापैकी किती किडनी काम करते हे जे दाखवतं आपल्याला. कोण दाखवतं, युरिन आउटपुट दाखवतं. जर एखाद्या पेशंटमध्ये युरिन आउटपुट जर आहे, कमी आहे, याचा अर्थ असा नाही की त्याचं हिमोडायलिसिस जे आहे ते परफेक्ट नाही, किंवा एखाद्या पेशंटमध्ये युरिन आउटपुट जर जास्त आहे, त्याचा अर्थ असा बिलकुल नाही की त्याचं हिमोडायलिसिस जे आहे ते चांगलं झालेली आहे. ते काय दर्शवतं, फक्त आणि फक्त तुमच्या पेशंटमध्ये रेसिड्युअल किडनी फंक्शन दर्शवतं. ठीक आहे. म्हणजे तुमची किडनी जी आहे ती खराब झाली आहे, मान्य आहे, पण आता तुमची किती किडनी जी आहे ती काम करत आहे. ठीक आहे. तर हे आपल्याला युरिन आउटपुट मधून फक्त रेसिड्युअल किडनी फंक्शन समजतं, हिमोडायलिसिस इफेक्टिव्हनेस समजत नाही. तर इलेक्ट्रोलाइट आणि पोटॅशियम मध्ये पण बघितलं की आपल्याला हे पण आपल्याला सांगत नाही का, कारण याच्यामध्ये डाएट तुमची अफेक्ट करू शकते, तुमचे ड्रग्स, अदर ड्रग्स असतील ते पण तुमचे अफेक्ट करू शकतात. ब्लड प्रेशर मध्ये पण तुमच्या अँटी हायपरटेन्सिव्ह जे आहेत, त्याच्यानंतर ब्लड व्हॉल्यूम, पेशंटचं ब्लड व्हॉल्यूम हे पण काय होऊ शकतं, अफेक्ट होऊ शकतं. युरिन आउटपुट जे आहे आपल्याला रेसिड्युअल किडनी फंक्शन काय करतं, असेस करण्यासाठी मदत करतं. पण आपल्याला जे आहे ते हिमोडायलिसिस इफेक्टिव्हनेस जर आपल्याला असेस करायचे असेल तर आपल्याला काय करायला लागतं, सिरम क्रिएटिन पेशंटचं चेक करायला लागतं. का, कारण ते दुसऱ्या कुठल्याही फॅक्टरने असेस काय होत नाहीये, डिफर होत नाही, कुठल्या फॅक्टरने काय होत नाही, ते लो होत नाहीये, ते फक्त आणि फक्त डायलिसिस केल्यावरच काय होणार आहे, लो होणार आहे. म्हणून ऑप्शन बी ते करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. डिग्री ऑफ फ्रीडम ऑफ कॉन्टिजेन्सी टेबल विथ 3 rows अँड 6 column इज. बघा, तर डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे काय, हा जो आहे आपला कशाचा क्वेश्चन आहे, स्टॅटिस्टिक्स. ठीक आहे. स्टॅटिस्टिक्स मधला क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला विचारलं की डिग्री ऑफ फ्रीडम ऑफ अ कॉन्टिजेन्सी टेबल. कॉन्टिजेन्सी टेबल म्हणजे काय असतो, तुमचा डेटा टेबल असतो. ठीक आहे. हा काय असतो, एक डेटा टेबल आहे. फॉर एक्झाम्पल तुमचा हा काय, फॉर एक्झाम्पल तुमचा एक डेटा टेबल आहे. हा एक डेटा टेबल आहे, आणि या डेटा टेबलमध्ये फॉर एक्झाम्पल आता तुम्ही काय केलं, डिग्री ऑफ फ्रीडम काढतात. डिग्री ऑफ काय करतात, फ्रीडम काढतात. तर डिग्री ऑफ फ्रीडम मध्ये जर बघायला गेलं तर आपण असं काय म्हणू शकतो की अशा किती व्हॅल्यूज आहेत, काय आहेत, अशा किती व्हॅल्यू आहेत ज्या की आपण फ्रीली चेंज करू शकतो. म्हणजेच काय, नंबर ऑफ व्हॅल्यूज दॅट दॅट कॅन बी फ्रीली चेंज, फ्रीली चेंज्ड. अशा किती व्हॅल्यू आहेत ज्या काय करू शकता, तुम्ही फ्रीली चेंज करू शकता. त्याला आपण काय म्हणतो, डिग्री ऑफ फ्रीडम म्हणतो ऑफ अ कॉन्टिजेन्सी टेबल. कॉन्टिजेन्सी टेबल म्हणजे काय, एक डाटा टेबल असं तुम्ही लक्षात ठेवायचे. हे काय, तुमच्याकडे सेट ऑफ डेटा आहे, आणि या सेट ऑफ डेटामध्ये जेव्हा तुम्ही माहिती भरत असताना तुम्ही अशा किती जागा आहेत, ह्या जागांची जी आहे तुम्ही काय करू शकता, तर फ्रीली व्हॅल्यू चेंज करू शकता तुमच्या मनाने. आणि एक अशी कंडिशन येते जेव्हा काय करू शकता तुम्ही, ती जी आहे ती व्हॅल्यू चेंज करू शकत नाही. त्याला आपण काय म्हणतो, डिग्री ऑफ, जिथं चेंज करू शकतो त्याला आपण म्हणतो डिग्री ऑफ फ्रीडम. ठीक आहे. आणि जिथे नाही करू शकत ते काय नाही, आपली तिथं आपली फ्रीडम नाही, तिथं आपल्याला काय नाहीये, स्वतंत्रता नाही की त्या व्हॅल्यू ज्या आहेत आपण चेंज करू शकतो. पण ही जे डिग्री ऑफ फ्रीडम आहे किंवा हा जो कॉन्टिजेन्सी टेबल आहे, हे आपण कधी यूज करतो आपण, टू कम्पेअर टू कॅटेगरीज. जेव्हा आपल्याला दोन कॅटेगरीमध्ये काय करायचं असतं, जेव्हा आपल्याला दोन कॅटेगरीजमध्ये आपल्याला काय करायचं असतं, कम्पेअर करायचं असतं, तेव्हा काय करतो असतो आपण, डिग्री ऑफ फ्रीडमचा कॉन्टिजेन्सी टेबल वापरत असतो. तर हा जो कॉन्टिजेन्सी टेबल आहे त्यामध्ये फॉर एक्झाम्पल तुम्हाला काय करायचं आहे, एक तुम्ही कुठेतरी सब सेंटरमध्ये काम करतात, आणि ह्या सब सेंटरमध्ये पेशंट आहेत कशाचे, अॅनिमियाचे पेशंट आहेत, आणि ह्या अॅनिमियाचे तुम्ही काय करतात, सिव्हिरिटी काय करतात, असेस करतात. मग त्याच्यामध्ये काय करतात, तुम्ही नॉर्मल पेशंट बघणार. ठीक आहे. ते दिली तुम्ही तुमची. ठीक आहे. इथं काय लिहिणार तुम्ही, नॉर्मल पेशंट किती आहेत, त्यानंतर माइल्ड अॅनेमिक किती आहेत, मॉडरेट अॅनेमिक किती आहेत, आणि सिव्हिअरली अॅनेमिक पेशंट किती आहेत. आणि त्यानंतर मग तुम्ही इथं काय लिहिणार, त्यांचं टोटल लिहिणार. बरोबर. इथं काय लिहिणार तुम्ही, या कॉलममध्ये, शेवटच्या कॉलममध्ये तुम्ही काय लिहिणार, टोटल लिहिणार. इथं काय लिहिणार तुम्ही, टोटल लिहिणार. सर्वांचे काय लिहिणार तुम्ही, ते टोटल्स लिहिणार. आणि इथं काय लिहिणार तुम्ही, इथे लिहिणार तुम्ही, आता ह्या तुम्ही जे अॅनेमिक पेशंट आहेत हे तुम्ही काय केलं, नॉर्मल, माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर मध्ये काय केलं, तुम्ही त्यांना क्लासिफाय केलं. आणि तुम्ही त्या पेशंटला काय केली होती, फॉर एक्झाम्पल एक डाएट दिली होती. ठीक. तुम्ही काय केलं, त्यांना एक डाएट दिली होती. म्हणजे इथं डाएट ए दिली होती, तुम्ही त्यांना डाएट बी दिली होती, तुम्ही त्यांना इथं डाएट सी दिली होती, आणि तुम्ही त्यांना इथं डाएट डी दिली होती. ठीक आहे. डाएट डी दिली होती. मग आता इथं तुमचं हा जो तुमचा आहे हे काय झालं, तुमच्या कॉलमची टोटल झाली. ही कुठली टोटल झाली तुमची, जी इथे मी लिहिली आहे बघा,
ही टोटल कुठे झाली तुमची डायट ए ची कॉलमची टोटल. इथे काय लिहिणार तुम्ही डायट ए ची कॉलमची टोटल लिहिणार, तर डायट बी ची तुम्ही कॉलम टोटल लिहिणार, इथे डायट सी ची कॉलमची टोटल लिहिणार, जे तुम्ही डायट डी ची कॉलमची टोटल लिहिणार. त्याचप्रमाणे जे तुमच्या आहे ते तुम्ही काय लिहिणार रो ची टोटल लिहिणार, रो ची टोटल लिहिणार. म्हणजे नॉर्मल पेशंट तुम्हाला इथे किती बघायला मिळाले तुम्ही इथे लिहिणार, माइल्ड ॲनिमिक किती बघायला मिळाले, मॉडरेट ॲनिमिक किती बघायला मिळाले आणि सिव्हिअरली ॲनिमिक किती बघायला मिळाले हे तुम्ही इथे लिहिणार. आणि हा जो तुमचा लास्टचा जो तुमचा कॉलम आहे, ठीक आहे, हा जो तुमचा कॉलम आहे इथे तुम्ही काय लिहिणार ग्रँड टोटल लिहिणार. इथं काय लिहिणार तुम्ही ग्रँड टोटल लिहिणार. काय लिहिणार ग्रँड टोटल. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल आता एक माझ्याकडे पेशंट आहे, ठीक आहे, आता माझ्याकडे काय सेट ऑफ डाटा आहे, एक सेट ऑफ डाटा आहे आणि ह्या सेट ऑफ डाटामधून नॉर्मल पेशंट जे आहेत फॉर एक्झाम्पल माझ्याकडे 5 होते, माइल्ड पेशंट फॉर एक्झाम्पल माझ्याकडे 5 होते आणि माझ्याकडे टोटल जे पेशंट होते ते होते 25. हे मला अगोदर माहित आहे, ठीक आहे, हे मला अगोदर काय माहित आहे की 25 पेशंट पैकी 5 नॉर्मल आहेत, माइल्ड 5 आहेत आणि मॉडरेट किती आहेत 10 आहेत. ठीक आहे. आता हे जे डाटा लिहिला मी, हे डाटा लिहिल्याच्या नंतर ही जी व्हॅल्यू आहे ही मला मी माझ्या मनाने लिहू शकतो का, नाही लिहू शकत. का, कारण हे 5 आणि 5 10 आणि हे 10 किती झाले 20 झाले. माझ्याकडे पेशंट टोटल किती आहेत 25 आहेत आणि हे जो डाटा आहे इथे 5च यायला पाहिजे. 5 शिवाय मी इथे दुसरा कुठलाही आकडा टाकू शकतो का, तर टाकू शकत नाही. त्याचप्रमाणे जर इथं जर मी 5 लिहिलं असेल, इथं जर मी 5 लिहिलं असेल आणि इथं जर मी 5 ऑलरेडी लिहिलं असेल, तर इथं मला काय लिहावं लागेल 10च लिहावं लागेल. का, 10 शिवाय मी दुसरा कुठलाही आकडा लिहू शकत नाही. मला इथे 25 ऑलरेडी माहित आहे की माझं टोटल 25 आहे या कॉलमचं. ठीक आहे, या कॉलमचं जर मला 25 टोटल माहित असेल तर या कॉलममध्ये अशी कुठली पण एक आकडा जो आहे तो माझ्या मनाने लिहू शकत नाही. त्याचप्रमाणे ही जी तुमचा रो आहे, हा जो तुमचा रो आहे, आता फॉर एक्झाम्पल इथे मला 5 माहित आहे, इथे पण मला 5 माहित आहे, इथे 10 माहित आहे आणि जर मला इथला जो आकडा जो आहे तर इथं मला जर 30 दिला असेल, काय दिलं असेल 30 जण आहे, मला माहिती आहे की या रोजचं टोटल आहे. म्हणजे नॉर्मल माझ्या गावामध्ये 30 लोक आहेत, कशा आहेत ते नॉर्मल आहेत, म्हणजे त्यांचं काय ॲनिमिया स्टेटस नॉर्मल आहे. त्यापैकी 5 लोकांना मी डायट ए दिली होती, 5 लोकांना मी डायट बी दिली होती आणि 5 लोकांना मी डायट सी दिली होती. म्हणजे माझं टोटल जे आहे ते आतापर्यंत 20 झालेलं आहे. तर मी डायट डी जे आहे ते माझ्या मनाने इथे मी 2 लिहू शकतो का, नाही लिहू शकत. का, कारण जर मी इथं 2 लिहिलं तर माझं टोटल जे आहे ते हे चुकणार. ठीक आहे, हे चुकणार. तर मी इथं काय लिहायला पाहिजे, तर इथं मी 10च लिहायला पाहिजे. तर आणि तरच माझं काय होईल जे आहे ते हे 330 वाली ही जी कंडिशन आहे ती काय होईल फुलफिल होईल, ती कंडिशन सॅटिस्फाय होईल. म्हणजे जे प्रत्येक रो आहे आणि प्रत्येक कॉलम आहे, त्या प्रत्येक कॉलम मध्ये एक अशी संख्या असते, एक असा बॉक्स असतो जो तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकत नाही. तर मग जेव्हा आपल्याला काय करायचं असतं, डिग्री ऑफ फ्रीडम काढायचं असतं, तर आपण कसं काढू शकतो, जेवढे काही तुमचे रोज आहेत, ठीक आहे, जेवढे काही तुमचे रोज आहेत त्याला काय करायला लागतं -1 करायला लागतं. ठीक आहे, रोज -1 आणि इंटू आपल्याला त्याला काय करायला लागतं, तुमचे जे कॉलम्स आहेत, कॉलम्स काय करायला लागतं -1 करायला लागतं. मग आपल्याला ते रोज किती सांगितले बघा 3 रोज. ठीक आहे, 3 - 1 इंटू कॉलम किती आहे 6, जे की झालं 2 × 5 झालं 10. ऑप्शन सी काय येणार आहे, आपलं करेक्ट आन्सर येणार आहे. मी फक्त तुम्हाला फॉर्म्युला सांगून पण इथे एक्सप्लेन करू शकलो असतो, पण जे ऍक्च्युअल मध्ये जे आहे त्याचा उपयोग कसा असतो, तर हा असा असतो. तुमचा कॉन्टिजेन्सी टेबल हा असा असतो आणि ह्या टेबलमध्ये एक जी व्हॅल्यू असते, कुठली पण एक व्हॅल्यू जेव्हा तुम्ही टोटल भरलेलं असतं तेव्हा कुठली पण एक व्हॅल्यू जी असते त्याच्यामध्ये तुम्हाला जी आहे ती त्या टोटलच्या सोबत ताळमेळ घालूनच लिहावी लागते. तुम्ही ती मनाने लिहू शकत नाही, तिथे तुम्हाला फ्रीडम असत नाही. त्यात आपण काय म्हणतो डिग्री ऑफ फ्रीडम म्हणतो. डिग्री ऑफ फ्रीडम मध्ये मग आपण काय बघितलं की बाबा फॉर एक्झाम्पल असं समजा की ह्या ज्या व्हॅल्यू आहेत तुम्ही भरू शकत नाही, ह्या ज्या व्हॅल्यू तुम्ही भरू शकत नाही, पण तुमच्या ह्या ज्या एवढ्या व्हॅल्यू आहेत ह्या काय करू शकता, तुम्ही तुमच्या मनाने भरू शकता. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच ऑफ दिस साइन इंडिकेट्स ट्रॅकियोइसोफेगल फिस्टुला इमिडिएटली आफ्टर बर्थ. आफ्टर बर्थ मध्ये जे एखाद्या पेशंटमध्ये काय असेल ट्रॅकियोइसोफेजियल फिस्टुला असेल, तर तुम्हाला तो कुठले साइन्स जे आहेत आपल्याला बघायला मिळतील हे आपल्याला विचारलं आहे. बघा, ट्रॅकियोइसोफेगल फिस्टुला म्हणजे काय, तुमचं जे इसोफेगस आहे, ठीक आहे, तुमचं जे इसोफेगस आहे आणि हा जो तुमचा ट्रकिया आहे, ठीक आहे, हा जो तुमचा ट्रकिया आहे, या दोघांच्या मध्ये काय असणं, एक फिस्टुला असणं, म्हणजे काय एक अबनॉर्मल ओपनिंग असणं, याला आपण काय म्हणतो TEF म्हणतो, ट्रकियोइसोफेजियल फिस्टुला असं आपण म्हणतो. आता हा जो तुमचा TEF आहे किंवा ट्रकियोइसोफेजियल फिस्टुला आहे, याच्यामध्ये आपल्याला बरेच टाइप्स बघायला मिळतात. ठीक आहे, तर त्या टाइप्स जे आहेत त्या टाइप्सला आपण कसं म्हणतो टाइप ए, टाइप बी असं आपण काय करू त्यांना नावं दिलेले आहेत. तर जेव्हा आपण टाइप ए बद्दल बोलत असतो तर टाइप ए मध्ये काय असतं बघा, तुमचा जो हा जो इसोफेगस आहे त्याचा काय असतो इट्रेसिया असतो. ठीक आहे, आणि जो तुमचा ट्रकिया आहे तो ट्रकिया कसा असतो नॉर्मल असतो. रेड कलर मध्ये दाखवला काय तुमचा इसोफेगस आहे आणि हा काय आहे ट्रकिया आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हे तुमचं स्टमक.
त्याला आपण काय म्हटलं, टाईप एचं म्हटलं. तर टाईप ए मध्ये तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स काय दिसते बघा, याच्यामध्ये तुमचं फिशुला कुठे दिसते का, तुम्हाला ॲबनॉर्मल ओपनिंग कुठे दिसते का, कुठेही ॲबनॉर्मल ओपनिंग नाही आहे. म्हणजे याच्यामध्ये काय फक्त इसोफेजियल ॲट्रेसिया आहे. ॲट्रेसिया म्हणजे काय, कुठल्याही जे तुमचं एक हॉलो ऑर्गन असतो त्या ऑर्गनचा जर ब्लाइंड पाऊच बनला असेल, म्हणजे तर हा जो तुमचा इसोफॅगस आहे हा कसा असायला पाहिजे, कंटिन्युअस ऑर्गन असायला पाहिजे होतं, एक पाईप सारखं स्ट्रक्चर असायला पाहिजे होतं. पण हे पाईप सारखं स्ट्रक्चर नच राहता आता इथे काय बनलेलं आहे, एक पाऊच बनलेला आहे. तर आपण काय म्हणतो, इसोफेजियल अट्रेसिया असं याला आपण म्हणतो. म्हणजे टाईप ए मध्ये काय नसतं, ऍक्च्युअल मध्ये टाईप ए मध्ये ट्रकिओ इसोफेजियल फिशुला नाहीये. फिशुला म्हणजे काय, ॲबनॉर्मल ओपनिंग नाही आहे, पण इथे काय अट्रेसिया आहे. ठीक आहे. आणि जर इथे ॲट्रेसिया असेल तर जर तो जो बच्चू आहे, तो बच्चूने जो काय तो काय करणार, त्याची लाळ वगैरे जर तो गिळला तर ती काय होणार, या पाऊच मध्ये येणार आणि या पाऊच मधून काय होणार, परत बाहेर येणार आणि या पेशीमध्ये आपल्याला काय बघायला मिळणार, ड्रुलिंग ऑफ सलावा बघायला मिळणार. काय बघायला मिळणार, ड्रुलिंग ऑफ सलावा जे आहेत आपल्याला नक्की बघायला मिळणार. त्याचबरोबर पेशंट काय करणार नाही, काय कुठलीही गोष्ट काय करणार नाही, तो गिळू शकणार नाही, खाणार नाही. पेशीमध्ये आपल्याला काय बघणार, ओमिटिंग बघायला मिळणार. ठीक आहे, ओमिटिंग जे आहे ते पेशंटमध्ये आपल्याला बघायला मिळणार. त्यानंतर आपण बघतो टाईप बी. त्यानंतर आपण कुठला बघतो, टाईप बी वाला बघतो, टीईएफ ऑफ टाईप बी. टाईप बी मध्ये काय बघतो बघा आपण, तुमचा हा जो इसोफेगस आहे त्याचा जो असा पाऊच बनतो आणि तुमचा हा कुठं कनेक्ट होतो, ट्रकियाला कनेक्ट होतो. कुठं कनेक्ट होतो, ट्रकियाला कनेक्ट होतो. हा कुठला झाला तुमचा, टाईप बी चा झाला. आता टाईप बी मध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, तर इथे काय आहे तुमचा अप्पर पार्ट ऑफ इसोफेगस. इसोफेगस जो आहे तो कशाला कनेक्टेड आहे, कनेक्टेड टू ट्रकिया. आणि जो तुमचा लोअर पार्ट ऑफ इसोफेगस आहे, ठीक आहे, याच्यामध्ये काय असणार, इथं लोअर पार्ट ऑफ इसोफेगस जो की स्टमकला अटॅच असणार आहे. ठीक आहे, आणि जो तुमचा लोअर पार्ट आहे तो कसा असणार, इथे पाऊच बनलेला असणार आहे. ठीक आहे, मग ह्या जर आपल्याला करेक्शन करायचं झालं तर आपण काय करतो, सर्जिकली जे आहे आपण इथं करेक्शन करू शकतो. याच्या दोघांचं अॅनास्टोमोसिस करायचं आणि हे काय करायचं, सर्जिकली इथं आपण काय करू शकतो, कनेक्ट करू शकतो. त्याचप्रमाणे हे काय करू शकतो आपण, हे जे आहे तो फिशुला बंद करायचा आणि सर्जिकली या दोघांना काय करायचं, कनेक्ट करायचं. ठीक आहे, ही सर्जरी जी आहे तर 1 स्टेजमध्ये 2 स्टेजमध्ये पण केली जाते. हा वेगळा भाग राहिला. आपण सध्या फक्त काय बघतो, टाईप बघतो. टाईप ए बघितला आपण. टाईप ए मध्ये काय असतं, इसोफेजियल ॲट्रेसिया असतो, कुठल्याही प्रकारचं फिशुला नसतो. टाईप बी मध्ये काय असतो, टाईप 2 किंवा टाईप बी. टाईप बी मध्ये काय असतं, जो अप्पर पार्ट ऑफ इसोफेगस आहे तो काय असतो, ट्रकियाला कनेक्टेड असतो. लोअर पार्ट जो आहे तो जसा तसा अजून पण एट्रेसियामध्येच अडकलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर बघायला मिळतो आपल्याला कुठला, टाईप सी. त्यानंतर आपण कुठला बघतो, टाईप सी. टाईप सी मध्ये काय असतं बघा, तुमचा जो अप्पर पार्ट ऑफ इसोफेगस आहे तो जसा तसा असतो. त्याच्यानंतर तुमचा जो, एक मिनिट, तुमचा जो ट्रकिया आहे, ठीक आहे, हा जो ट्रकिया आहे हा काय होतो, ॲबनॉर्मली काय होतो, इकडून ओपन होतो. हा काय होतो, ॲबनॉर्मली ओपन होतो आणि हा काय जातो, स्टमक मध्ये जातो. फॉर एक्झाम्पल हे काय तुमचं स्टमक आहे. ठीक आहे, म्हणजे इथे काय झालेलं आहे बघा, तुमचं जे काय तुमचं माउथची ओपनिंग आहे ती इकडून अशी येते आणि याच्यातून तो काय तुमचा माउथचा कंटेंट आहे तो काय होणार आहे, बाहेर जाणार आहे ऑब्व्हियसली. आणि ह्या ट्रकियामधून काय होणार आहे, फक्त आणि फक्त स्टमक मध्ये गॅस जाणार आहे. म्हणजे स्टमक मधून ज्या ट्रकियामधून गॅस जायला पाहिजे तर कुठं, लंग्स मध्ये, तो लंग्स मध्ये पण जातोय आणि स्टमक मध्ये पण जातोय. याच्यामध्ये आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स फीचर बघायला मिळतं, ते म्हणजे ॲबडॉमिनल डिस्टेन्शन. ॲबडॉमिनल डिस्टेन्शन. ठीक आहे, ॲबडॉमिनल डिस्टेन्शन जे आहे आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतं. हे काय तुमचं मोस्ट कॉमन टाईप आहे, मोस्ट कॉमन टाईप ऑफ ट्रकिओ इसोफेजियल फिशुला, टाईप सी. त्यानंतर बघायला मिळतं आपल्याला टाईप डी. त्यानंतर कुठलं बघायला मिळतं आपल्याला, टाईप डी. टाईप डी मध्ये काय असतं बघा, तुमचा हा जो इसोफेगस आहे, हा ट्रकिया आहे, हा जो इसोफेगस आहे आणि हा जो ट्रकिया आहे, या दोघांमध्ये काय बनतं, एच शेप बनतो. म्हणजे काय, एच शेप बनतो. याला आपण काय म्हणतो, एच टाईप असं सुद्धा म्हणतो. एच टाईप असं आपण म्हणतो किंवा एच शेप सुद्धा असं म्हणतो. याच्यामध्ये काय असतं, दोन्ही साईडला तुमच्या काय फिशुला आहे. म्हणजे तुमचं जे काही माउथचा कंटेंट आहे तो इकडे लंग्स मध्ये पण जाऊ शकतो. त्याच्यानंतर जे तुमचा एअर आहे ते पण इकडे जाऊ शकते, एअर इकडे पण जाते, तुमचा माउथचा कंटेंट इकडे पण जातोय आणि माउथचा कंटेंट इकडे पण जातो. ठीक आहे, याच्यामध्ये काय होतं, पूर्ण खिचडी जी आहे ते होऊन जाते. याला आपण काय म्हणतो, एच टाईप असं आपण म्हणतो. हे सर एका असं तुम्हाला एच सारखं दिसायला लागतं, म्हणजे याला आपण काय म्हणतो, एच टाईप असं सुद्धा आपण त्याला म्हणत असतो. काय झालं, तुमचा ट्रकिओ इसोफेगल फिशुला बद्दल जे आहे ते टाइप्स बद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती झाली. तर त्याच्यामध्ये जे आहे ते काय बघायला मिळतं आपल्याला, फर्स्ट आहे पॅसेज ऑफ फ्रोथी म्युकेनियम. म्हणजे पॅसेज बघायला मिळतो का, नाही. ठीक आहे,
त्यानंतर कंटिन्युअस ड्युलिंग, आताच मी तुम्हाला सांगितलं की जो काय माउथचा कंटेंट आहे तो काय होऊ शकत नाही, पोटामध्ये जाऊ शकत नाही, म्हणून काय होणार, तो बाहेर येणार आणि त्यामध्ये आपल्याला कंटिन्युअस ड्युलिंग जे आहे ती लाळ आपल्याला बघायला मिळणार, लाळ जी आहे ती आपल्याला कंटिन्युअसली बाहेर पडलेली बघायला मिळणार. त्यानंतर थर्ड आहे बघा स्लो रिस्पॉन्स टू स्टिम्युलाई, म्हणजे नर्व्हस सिस्टमचा काही प्रॉब्लेम आहे का, काही प्रॉब्लेम नाही. डायफ्रॅग्मॅटिक ब्रीथिंग मध्ये पण काही प्रॉब्लेम येणार नाही आहे, म्हणून ऑप्शन बी जे आहे त्याच्यामध्ये करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इंटरव्हेन्शन युज्ड अंडर प्रिव्हेन्शन ऑफ स्प्रेडिंग ऑफ एड्स इन्क्लूड्स. एड्स जर आपल्याला प्रिव्हेंट करायचं असेल तर खाली कुठले जे आहे ते इंटरव्हेन्शन आपण करू शकता. फर्स्ट ऑप्शन आपल्याला ट्रीटिंग एसटीडी, सेकंड आहे प्रोव्हाइडिंग कॉन्डोम्स, थर्ड आहे बिहेवियरल चेंज कम्युनिकेशन आणि लास्ट आहे ऑल ऑफ दी अबो. तर बघा ट्रीटिंग एसटीडी जे आहे ते आपलं काय आहे, सेकंडरी लेवल ऑफ प्रिव्हेन्शन आहे. सेकंडरी लेवल मध्ये आपण काय करत असतो, अर्ली डिटेक्शन आणि प्रॉम्प्ट ऍक्शन किंवा प्रॉम्प्ट ट्रीटमेंट जे आपण म्हणतो, ठीक आहे, ते आपण काय करतो सेकंडरी लेवल ऑफ प्रिव्हेन्शन मध्ये करतो. म्हणजे ट्रीटिंग ऑफ एसटीडी इज ऑल्सो लेवल ऑफ प्रिव्हेन्शन, कुठलं सेकंडरी लेवल ऑफ प्रिव्हेन्शन. त्यानंतर सेकंड आहे प्रोव्हाइडिंग कॉन्डोम्स, हे कसं आहे तुमचं प्रायमरी प्रिव्हेन्शन झालं, ठीक आहे. याच्यामध्ये कुठलाही रिस्क फॅक्टर नसताना आपण अगोदरच काय केलं, जे पेशंट आहेत जे की प्रोन्स असू शकतात त्यांना आपण काय केलं, कॉन्डोम्स दिली, जेणेकरून काय होणार नाही, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज जे काय होणार नाही, ट्रान्समिशन होणार नाहीये. का, कारण आपल्याला माहिती आहे की कॉन्डोम एक असा काय कॉन्ट्रासेप्टिव्ह आहे जो की एसटीडी पासून पण काय करतो, प्रिव्हेंट करतो. थर्ड आहे बिहेवियरल चेंज कम्युनिकेशन, हे पण कशामध्ये तुमच्या प्रायमरी मध्ये येतं, हे पण कशामध्ये येतं, प्रायमरी लेवल ऑफ प्रिव्हेन्शन मध्ये येतं. याच्यामध्ये आपण पेशंट मध्ये काय करतो, एक तर पेशंटला आपण एज्युकेट करत आहोत, दुसरं आपण काय करतो, पेशंटला जे स्टिग्मा वगैरे असतो, सोशल स्टिग्मा वगैरे असतात, त्याच्यामध्ये आपण काय करतो, पेशंटला दूर राहण्यापासून सांगतो. एक प्रकारचं पेशंट म्हणजे आपण जे सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये आपण काय करतो, बिहेवियरल चेंजेस आणतो, कम्युनिकेशन मध्ये चेंजेस आणतो. पेशंट आणि जी सोसायटी आहे त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन जे आहे ते चांगलं होण्यासाठी, सोशल स्टिग्मा राहणार नाही यासाठी जे आपण प्रयत्न करतो ते काय होणार आहे, त्याच्यामुळे पेशंटला काय होईल, समाजामध्ये समाजामध्ये एक एज्युकेशन होईल की बाबा HIV जो कोर्स आहे तो कसा असतो, त्याच्यानंतर त्याची डिसीज जी कशामुळे होतो, त्याच्यानंतर त्याचं जे ट्रीटमेंट आहे त्या ट्रीटमेंट काय काय मॉडॅलिटीज अवेलेबल आहेत, ठीक आहे. हे जर आपण करतो याच्यामुळे काय होतं, स्प्रेडिंग ऑफ एड्स जे आहे ते थांबण्यासाठी खूप मदत होते. म्हणून जे आहेत आपण ऑप्शन ए, बी आणि सी हे तिन्ही पण काय आहेत प्रिव्हेन्शन मध्ये महत्वाचे आहेत. म्हणून ऑप्शन डी ऑल ऑफ द अबव करेक्ट आन्सर इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, बेस्ट मेथड फॉर डिस्पोजल ऑफ रिफ्यूज वेअर लँड इज अवेलेबल. जेव्हा तुमच्याकडे खूप सारी जागा अवेलेबल असते तेव्हा तुम्ही हे तो घन कचरा कुठे फेकायला पाहिजे हे आपल्याला विचारलं आहे. फर्स्ट ऑप्शन दिला आपल्याला बरियर, सेकंड ऑप्शन दिला आपल्याला मॅन्युअर पीट, थर्ड दिला आपल्याला डम्पिंग आणि लास्ट दिला आपल्याला कंट्रोल टिपिंग. तर बघा बरियर म्हणजे काय, थोडक्यामध्ये बरियल म्हणजे काय, गाडणे किंवा पुरणे, ठीक आहे, गाडणे किंवा पुरणे. बरियल म्हणजे आपण काय करत असतो, एक खड्डा घेतो, ठीक आहे, त्या खड्ड्यामध्ये आपण काय करतो, खूप सारे कचरा इथं आपण आणून टाकणार, ठीक. दररोज आपण काय करणार, एक महिनाभर 2-3 महिने जोपर्यंत तुमचा तो खड्डा बुजत नाही तोपर्यंत तुम्ही काय करणार, इथं कचरा आणून टाकणार आणि कचरा आणून टाकल्याच्या नंतर ते काय होणार आहे, असं तुम्ही त्याला पुरून टाकणार, ठीक आहे. हे झालं तुमचं बरियलसाठी तुम्हाला जास्त लँड लागत नाही. जेव्हा तुमच्याकडे लँड कमी असते तेव्हा तुम्ही काय करता, खूप मोठा खड्डा खणणार आणि त्या खड्ड्यामध्ये तुम्ही कचरा टाकणार आणि त्याच्यावरून माती टाकून देणार, विषय संपला. पण या बरियरमुळे काय होतं, इथे जे आहे ते रोडंट्स म्हणजे काय, तुमचे उंदीर, घूस वगैरे यासारखे प्राणी तिथं काय होतात, येतात. त्यांचं काय होतं, ब्रीडिंग ग्राउंड बनतं. म्हणजे तिथं उंदीर आणि जे तुमची घूस वगैरे आहेत, असे रोडंट्स वगैरे आहेत, हे काय करतात, ब्रीड करतात. त्यानंतर माशा वगैरे बनतात. त्याच्यामुळे काय होतं, तुमचं वायू प्रदूषण पण होतं, ठीक आहे. तर बरियल जी मेथड आहे तर ही असते. त्यानंतर आहे तुमचं मॅन्युअर पीट. मॅन्युअर पीट मध्ये आपण काय करतो, असे छोटे छोटे खड्डे करतो. आपण काय करतो, छोटे छोटे खड्डे करतो आणि याच्यामध्ये आपण काय करतो, बायोडिग्रेडेबलच फक्त टाकतो. काय टाकतो, बायोडिग्रेडेबल फक्त आणि फक्त बायोडिग्रेडेबल मटेरियल टाकतो, ठीक आहे. हे कंपोस्टिंग पण आपण असं म्हणतो, कंपोस्टिंग. त्याच्यामध्ये आपण जसं की तुमचा भाजीपाला असेल वेस्ट, त्याच्यानंतर तुमचा ओला कचरा असेल किंवा जनावरांचं शेण वगैरे असेल, हे काय करत असतो आपण याच्यामध्ये बायोडिग्रेडेबल जे की तुमचं कागद वगैरे असेल फक्त ते टाकतो. याच्यामध्ये आपण प्लास्टिक वगैरे टाकू शकत नाही, त्यानंतर मेटल्स टाकू शकत नाही, सेमीकंडक्टर्स टाकू शकत नाही, ठीक. त्यामुळं जे आणि याच्यामध्ये पण जे आहे तुमची लँड खूप लागते, पण ही जी आहे ती बेस्ट मेथड नाही. का, कारण आपल्याला विचारलं आहे कुठली बेस्ट मेथड. तर बेस्ट मेथड कधी म्हणू शकतो आपण, अशी मेथड ज्याच्यामध्ये जे आहे सर्व प्रकारचे वेस्ट येतात, त्याच्यामध्ये जे आहे ते रोडंट्स येणार नाहीत, वायू प्रदूषण होणार नाही, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये कुठलेही केमिकल जे आहे त्या याच्यामध्ये मातीमध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल्स जे आहे ते मिसळणार नाही. त्याला आपण काय म्हणणार, बेस्ट मेथड म्हणणार. पण याच्यामध्ये काय करू शकत नाही आपण, फक्त आणि फक्त बायोडिग्रेडेबल मटेरियलच आपण याच्यामध्ये काय करू शकतो, रिफ्युजल वेस्ट जे आहे ते टाकू शकतो, बाकीचे टाकू शकत नाही. म्हणजे याच्यामध्ये आपण याला बेस्ट मेथड म्हणू शकणार नाही.
थर्ड आहे तुमची डम्पिंग. डम्पिंग म्हणजे काय करतो बघा आपण, जेव्हा तुमची काय असते, तुमच्याकडे खूप अशी ओपन लँड असते, ओपन लँड असते, त्या डम्पिंग मध्ये काय करतो आपण, आणायचा ट्रकने आपण काय करणार, कसा कचरा आणणार, ठीक आहे, ट्रकने आपण असा कचरा आणणार आणि काय करणार, आपण टाकून देणार, ठीक आहे. दररोज जाऊन तुम्ही काय करता, ट्रकने आणून कचरा आणून टाकता, तुम्ही कुठल्याही प्रकारचे खड्डा केलेला नाहीये, कुठल्याही प्रकारचे तुम्ही तिथं जे आहे ते कुठल्याही प्रकारची तिथे सिक्युरिटी नाहीये किंवा कुठल्याही प्रकारचे प्रोटेक्शन वगैरे तुम्ही तिथे यूज केलेले नाहीत, तुम्ही फक्त जस्ट कचरा आणताय आणि फेकून देताय, ठीक आहे. तर आपण काय म्हणतो, डम्पिंग ग्राउंड्स म्हणतो. काय म्हणतो, डम्पिंग ग्राउंड्स म्हणतो. डम्पिंग ग्राउंड्स म्हणतो, जे की खूप खूप मोठेच्या मोठे आपल्याकडे डम्पिंग ग्राउंड झाले आहेत. तुमचा जो कचरा आहे, तो प्लास्टिक वेस्ट वगैरे, तो काय होत नाही, डिग्रेडेबल नाही, तो काय होत नाही, कमी होत नाही, तो काय होत नाही, कुजत नाही, मग तो काय तसाच पडून राहणार आणि मग त्या कचऱ्यामुळे तिथं रोडंट्स येणार, माशा येणार, ठीक आहे. आणि इथं जे आहे ते असे खूप मोठे कचऱ्याचे ढिगारे साचलेले जाणार, ठीक आहे. तर मग ही तुमच्यासाठी बेस्ट मेथड आहे का, तर बिलकुल बेस्ट मेथड नाही आहे. त्याचं लास्ट काय म्हणतो बघा, कंट्रोल ट्रिपिंग. कंट्रोल ट्रिपिंग मध्ये आपण काय करतो, आपण काय करतो, असा एक खड्डा घेतो, आपण काय केलं, हा खड्डा घेतला, त्या खड्ड्यामध्ये आपण काय केलं, आजचा कचरा टाकला, ठीक आहे, आजचा कचरा टाकला, तर ह्या कचऱ्यावर काय केली, मग माती टाकून दिली, ह्या कचऱ्यावर काय करून टाकली, माती टाकून दिली. आता आता तुम्ही आजचा जो कचरा टाकला, या कचऱ्यावर तुम्ही माती टाकल्यामुळे काय झालं, एक तर तो कचरा काय झाली, कुजण्यास मदत झाली, ठीक आहे. दुसरी म्हणजे इथं काय जाणार, त्याचा उंदीर वगैरे जे आहे ते जाणार नाही, जेवढे अगोदर जसं तुम्ही ओपन मध्ये टाकलं तेवढे तिथे उंदीर जाणार का, जाणार नाही, ते काय नाही, वास येणार नाही, दुर्गंधी पसरणार नाही, माशा म्हणजे माशा जे आहेत फ्लाईज वगैरे त्या पण तिथे बसणार नाही. याच्यामध्ये याला काय म्हणतो आपण, कंट्रोल्ड ट्रिपिंग म्हणतो, कंट्रोल्ड ट्रिपिंग. याच्यामध्ये आपण काय केलं, आजचा कचरा टाकला, माती टाकली, परत उद्याची गाडी आली, उद्या कचऱ्याची गाडी आली, परत उद्या काय टाकला, कचरा टाकला, ठीक आहे. उद्या काय केला, परत कचरा इथं असं टाकून दिला, आणि याच्यानंतर काय केलं, परत काय केलं आपण, एक असा मातीचा लेअर चढवला, त्यानंतर काय केलं, परत उद्या काय केलं, कचरा टाकला, आणि काय केलं, याच्यावर असा मातीचा लेअर चढवला. हा खड्डा भरला, मग आपण काय करणार, दुसरा खड्डा घेणार, ठीक आहे, त्या खड्ड्यावर पण आपण सेम प्रोसेस करणार, परत हा खड्डा भरला, आपण काय करणार, एक तिसरा खड्डा घेणार, असं आपण करत करत काय करणार, जेव्हा आपल्याकडे खूप सारी लँड अवेलेबल असते तेव्हा जे आहे ते आपण कंट्रोल्ड टिपिंग जे आहे ते करू शकतो. ही एक आहे बेस्ट मेथड आहे, का कारण याच्यामध्ये दुर्गंधी येत नाही, कचरा तुमचा व्यवस्थित कुजतोय, फ्लाईज येत नाही, तिथे रोडंट्स राहत नाहीत, आणि तुमचा कचरा जेव्हा तुमचा खड्डा जो आहे तो पहिला खड्डा जेव्हा तुमचा भरलेला असतो, जेव्हा तुमचा पहिला भरतो, दुसरा भरतो, जेव्हा त्यानंतर एखाद्या वर्षानंतर जेव्हा तुमचा फॉर एक्झाम्पल तुमचा 300 वा 400 वा खड्डा भरला, तेव्हा तुम्ही काय करू शकता, हा जो पहिला खड्डा आहे, या पहिल्या खड्ड्यातलं जे खत झालं आहे ते परत काय करू शकता, तुम्ही शेतामध्ये यूज करू शकता, आणि तो खड्डा जो आहे तो परत तुम्ही यूज करू शकता. अशा प्रकारे तुम्ही रोटेशन वाईज आहे, परत परत त्या खड्ड्यांना खोदून त्यातला खत बाजूला काढून परत जे तुम्ही ते खड्डे आहे ते यूज करू शकताय. तर त्यासाठी मग बेस्ट मेथड कुठली आहे, तर कंट्रोल्ड टिपिंग जे आहे ते आपल्याला बेस्ट मेथड वाटते. तुमची बरियल आहे, या बरियलमध्ये पण काय होत नाही, व्यवस्थित होत नाही, का कारण तुमचे रोडंट्स आणि फ्लाईज वगैरे येतात. मॅन्युअर पीट मध्ये पण होत नाही, का कारण याच्यामध्ये फक्त आणि फक्त बायोडिग्रेडेबल जे वेस्ट आहे त्याचाच यूज आपण करू शकतो, बाकीचं याच्यामध्ये करू शकत नाही. डम्पिंग तर बिलकुल सर्वात वर्स्ट पद्धत म्हटलं तर तुमची कुठली आहे, तुमची डम्पिंग आहे, ज्यामध्ये आपण काय करतो, कचरा जो आहे तो ओपन ग्राउंड मध्ये फेकतो. हे काय नाहीये वेस्ट, आपण त्याला बेस्ट मेथड तर म्हणू शकत नाही, पण आपण त्याला वर्स्ट मेथड म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. As per the Freudian theory, a male child's unconscious sexual desire for the parents of the opposite sex and wish to exclude the parent of the same sex is known as. First option आहे आपल्याकडे ऑडिपस, सेकंड आहे फॅलिक कॉम्प्लेक्स, थर्ड आहे इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स, आणि लास्ट आहे लेटन्सी कॉम्प्लेक्स. तर हा क्वेश्चन काय असणार आहे तुमच्यासाठी, ऍज युज्युअल होमवर्क असणार आहे, आणि या क्वेश्चनचा आन्सर काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, थँक्यू, बाय.